पैसा नाही, खूप सारा पैसा महत्वाचा आहे. वा. बरोबर आहे. कारण की खूप सारा पैसा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी वाढवतो. हम्म. कोणीही ह्याला म्हणजे कोण ह्याला अपोजच करू शकत नाही की ॲम्पल अमाऊंट ऑफ मनी मोस्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची कॅपॅसिटी ठेवतो. मयतीला किती गाड्या लागल्या त्याच्यावरनं त्या माणसाचं स्टेटस ठरतं. हम्म. तिथली करन्सीच किती वेगळी माणसं आहे. कमावली आमच्याकडे त्यांनी. करन्सीच वेगळी आहे की हम्म. 40 4 व्हीलर लागला म्हणजे ह्यांचा काहीतरी करन्सी मोठी, हे मोठी, हे वेल्दी माणूस आहे. हम्म. काही पैसा नाही कमवला पण माणसं कमवली. हम्म. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती 40 माणसं जाणार आहेत, 100 माणसं जाणार आहेत, तेव्हा त्या मुलाला, आपल्या भावाला जेवायला जे घालायचं, विधी केले विधी त्या केले, सगळ्या त्याचे गोष्टी, पैसे मग लाख लाख रुपये खर्च केलेत, ते कुठून येणार आहेत? तुमच्या आयुष्यातील जवळची लोक असतात ना, त्यांना तुमचा रिॲक्शन पॅटर्न माहीत असतो की कोणत्या गोष्टीला कसं रिॲक्ट करणार आहे. त्यामुळे ती लोक जेवढी जास्त असतील तुमच्या लाईफमध्ये तेवढं तुम्ही छान कोपअप करता. आणि मला वाटतं डिझर्व करतात अशी लोक तुमच्या आयुष्यात. कारण जेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल तुमच्या डेफिनेशनने, तेव्हा त्या लोकांना तुमची श्रीमंती वेळेची आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा त्या लोकांना तुमचा पैसा नको असतो. फंडामेंटल आहे ना की माणसं काय सर्व करतात आणि पैसा काय सर्व करतो. म्हणजे मला आयुष्यभरासाठी पैसा लागणार आहे, तेवढा मी इनफ कमवावा आणि ते एन्जॉय करण्यासाठी किंवा त्याचा उपभोग घेण्यासाठी मला माणसं लागणार आहेत. तर अगेन इट कम्स डाऊन टू बॅलन्स, त्याचा बॅलन्स साधणं. म्हणजे दोन्ही इरिप्लेसेबल नाहीत. पैशाची जागा माणूस नाहीच घेऊ शकत, माणसांची जागा पैसे नाही घेऊ शकत. गर्दीतला माणूस, मी आताच बोलतोय, गर्दीतला माणूस सगळ्यात एकटा असतो. हम्म. कारण त्यानं जर गर्दी कमावलेली असते ना, तर त्यानं प्रत्येकाला त्याचा एक पार्ट दिलेला असतो. ज्यानं गर्दी कमवली आयुष्यात, जे खूप मित्र आहेत, त्यानं प्रत्येकाला एक पार्ट देऊन ती गर्दी कमवलेली आहे. आणि तो पार्ट त्याला माघारी मिळत नाही. ती एकटं बसतं रात्री, जर माझ्यासाठी कोण. हॅलो हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आजचा विषय असा आहे जो प्रत्येक भावंडांमध्ये, प्रत्येक दिवाळीच्या गप्पांमध्ये, प्रत्येक कट्ट्यावरती, प्रत्येक नानांनी पार्कमध्ये, सगळ्यांमध्ये डिस्कस केला जातो. आणि तो विषय बोलायला आणि चर्चा करायला आपण आपला खास मित्र बोलवला आहे. तो म्हणजे सौरभ भोसले. तुम्ही त्याला ओळखताच, मी ओळख करून द्यायची गरज नाही, पण तो इज द मोस्ट फेमस स्टोरी टेलर राईट नाव. आणि आजचा विषय आहे पैसा महत्वाचा की माणसं. मला एवढं भारी वाटतं कारण आम्ही ना गेल्या एका इव्हेंटला रिसेंटली सौरभला भेटलो आणि पहिल्यांदाच भेटलो होतो. तर आमचं असं झालं की काहीतरी केलं पाहिजे आणि आता फायनली पॉडकास्ट करतोय. आणि हा जो विषय होता ना सौरभ, आम्ही इतके दिवस योग्य व्यक्ती शोधत होतो की कोणासोबत बसून या विषयावर चर्चा करायची आणि फायनली यू आर हिअर. तर वेलकम टू अमुक. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटतंय मला. आणि विषय पण असा माझ्या खूप जवळचा आहे. कारण जे ट्रान्झिशन्स बघितलेत मी लाईफमध्ये, की एकदा मला असं वाटायचं, एकदा मला तसं वाटायचं, आणि असं वाटतंय की अरे दोन्ही वेळा चुकीचं वाटलेलं आहे, की बॅलन्स स्ट्राईक केलं पाहिजे. करेक्ट. तर मला वाटतं सुरुवात इथनं करूयात की काय वाटतं तुला आत्ता या क्षणी, काय वाटतं की पैसा महत्वाचे की माणसं? आत्ताच्या करंटली म्हणजे आत्ता जेव्हा शूट करतोय तेव्हा माझं बॅलन्स्ड अप्रोच आहे. बट नथिंग इज बॅलन्स्ड. थोडासा कल माझा माणसांकडे आहे आत्ता. वाय आय विल टेल यू. कारण की जसं मी कॉन्टेंट क्रिएशन आणि फुल टाईम पब्लिक स्पीकिंग, स्टोरी टेलिंगकडे आलोय, तर मला माणसांचीच खूप जास्त मदत झालेली आहे. आणि वेन आय लुक बॅक, तर मी ब्रेक इव्हनपेक्षा थोडे जास्त कमवले असतील. आणि मी टार्गेटच नाही ठेवलं की मला एवढे पैसे कमवायचे, जस्ट बिकॉज ऑफ दॅट की माझं ॲम्बिशन आणि मला लोकांपर्यंत पोहोचायचं हे ओव्हर पॉवर झालं नेहमी. बट अल्टिमेटली ट्रुथ सगळ्यांना माहिती आहे की आता द ओनली सिस्टीम ऑफ देवाणघेवाण इज मनी. करेक्ट. हॉस्पिटलला जा, नवीन कपडे घ्यायला जा, ओळखीनं काय होईल, पैसा डिस्काउंटमध्ये कमी होईल, बट अल्टिमेट देवाणघेवाण पैसाच राहते. आणि हॉस्पिटलमध्ये तर तसं आपण त्याकडे परत येऊच, की सगळ्यात जास्त कुठल्याही माणसाला पैसा महत्वाचा हे कधी स्ट्राईक होतं वेन ही गोज टू हॉस्पिटल किंवा अनसर्टिनिटी येते, फायनान्शियल क्रायसिस येतो, तेव्हाच तुम्हाला कळतं की बाबा काय पैसा. किंवा ज्या गोष्टींसाठी तो तयारच नव्हता, अनसर्टिनिटीज, अशा गोष्टी की आउट ऑफ नोवेअर. कधी कधी असं होऊन जातं ना की महिना पूर्ण प्लॅन केलेला आहे फायनान्स आपण, आणि सगळं लिहून ठेवलेलं असतं, एव्हरीथिंग इज गोइंग गुड, आणि लास्टच्या 2 वीकमध्ये असं काहीतरी येऊन जातं की मी हे प्लॅनच नव्हतं केलं, आणि मग लाईफस्टाईल पण खूप हॅम्पर करते. बट आता करंटली माय आन्सर इज पीपल आणि लोक. ते फेजेस वरतीच आहे ना, कुठल्या फेज मध्ये जातं. कारण मला आता, मी ज्या भागात नेतो, स्पेसिफिकली माझ्या वाळवा तालुक्यात ना, फार बोललं जातं की पैसा काय महत्वाचा, माणसं महत्वाची, माणसं गेली तर परत येणार आहेत का. आणि तू बघितलं की ती माणसं कमवायला इतका पैसा उडवला जातो, इतकं म्हणजे लग्न, मयत आणि ह्या सगळ्यात इतकं ते पूर्ण फायनान्शियली देशोधडीला लागतात. आणि ती माणसं राहतात की, पण ती माणसं करत काहीच नाहीत.
जेव्हा पैसे नसताना माणसं येतात ना तुमच्या म्हणजे आता आमच्याकडे पद्धत आहे की मयतीला किती गाड्या लागल्या त्याच्यावरनं त्या माणसाचं स्टेटस ठरतं म्हणजे तिथली करन्सीच किती वेगळी माणसं आहे. कमावली आमच्याकडे त्यांनी. करन्सीच वेगळी आहे की तिसऱ्याला आणि 10व्याला किती 13व्याला किती गाड्या फोर व्हीलर लागल्या बाहेर 40 फोर व्हीलर लागल्या म्हणजे ह्यांचा काहीतरी करन्सी मोठी हे मोठी हे वेल्दी माणूस आहे काही पैसा नाही कमवला पण माणसं कमवली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती 40 माणसं जाणार आहेत 100 माणसं जाणार आहेत तेव्हा त्या मुलाला ज्याचे वडील गेलेत किंवा ज्याची आई गेली आहे त्याला ते बिल भरायचंय त्याला आपल्या भावाला जेवायला जे घालायचं विधी केले विधी त्या केले सगळ्या त्याचे गोष्टी. पैसे मग- लाख रुपये खर्च केलेत ते कुठून येणार आहेत. नाही, हे इव्हेंट झाले ना, सण. इव्हेंट झाला मग मी सांगतो की सेलिब्रेटिंग फेस्टिवल वॉज पार्ट ऑफ लाईफ आणि क्लिकिंग फोटोज ते एक म्हणजे पार्ट होता आणि फेस्टिवल सेलिब्रेट करणं हे महत्वाचा मोठं होता. आता फोटोज क्लिक करणं हॅज बिकम होल फेस्टिवल अँड सेलिब्रेटिंग फेस्टिवल हॅज बिकम पार्ट ऑफ फेस्टिवल एकदम छोट्यामध्ये. क्या बात Absolute. आहे. आणि इव्हेंट केलाय प्रत्येक गोष्टीचा आणि मला अपोज नाही आहे त्या गोष्टीला कारण त्या इव्हेंट्समुळे खूप लोकांचं घर चालतंय. बरोबर. म्हणजे जेवढे मोठं ग्रँड सगळं होतं त्यामुळं कितीतरी स्मॉल इकॉनॉमीज चालतायत बट अरे किती एक्सटेंट पर्यंत. आता जसं तू बोललास की मैताचं तर झालंच आता आपल्याकडे तर ते झालंच पण तुम्ही लग्नाचं बघा ना की बरोबर. आता मी त्या हो. फेजमध्ये आहे. भाऊ माणूस कुवतीच्या बाहेर जाऊन खर्च करतोय Correct. त्यात आमच्या भागाकडे इसाळलंय डेंजर आहे म्हणजे जेलसी एनव्ही की अरे शेजारच्याने एवढं केलं की मी करणार. लोकं ईर्ष्या. कर्ज काढतात लोक. मग मला असं वाटतं की माणसं कमवली असं आमच्याकडे जर मी जर बघितलं की माणसं कमवली तर कुठली त्याच्या वाड्यातली त्याच्या भावकीतली ते पण लय हार्ड झाले आजकाल पण सगळ्यात अवघड हा, तीच आहे. ती अनोळखी माणसं सोडून जी ओळखीची ती जपली का तू त्यांच्यातच तर दुखावटा काढायचा त्यांच्यातच तर लग्न काढायचंय. म्हणजे मी असं बघितलेलं आहे माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नामध्ये की तिची एंट्री चुकली पण तिने डबल एंट्री घेतली. गाणं चुकीचं लावलं. आता तिथं हॉलमध्ये 1,500 लोक आहेत. आता ती म्हातारी हँग झाली सगळी अरे ही पोरगी माघारी का गेली नाही का की काय चाललंय बरं तुझी एंट्री बरं किती महत्व दिलंय आपण त्या एंट्रीला लग्नातल्या की 4 लोक धरून बरं मला मान्य आहे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे भाऊ सगळं मान्य आहे मला फॉर हाऊ मेनी डेज तुम्ही एकदा अल्बम बघाल नंतर बघाल ते रील शेअर कराल 1.8 2 मिलियन तुम्हाला व्ह्यूज आले फ्रॉम आफ्टर 21 days नो बडी गिव्स अ शिट. नंतर सेम आहे नंतर तुमच्या घरात जे चालणार आहे ते कोणाला माहिती आहे नंतर तू कसं येणार आहे काय येणार आहे. तिथं एवढी हँग झाली माणसं ही पोरगी माघारी चालली पोरगी अरे कुठं माघारी चालली इथे परत घ्यायला चालली आहे परत. बरं त्यात पण त्यानं जे डिफ्युजर लावले असतात फटाकड्यांचे तो आधी दाबून मोकळा झाला आता तो हँग की आता मी परत कुठनं फटाकडे लागू त्याच्या ह्याला. तो असले एक एक किस्से बघितलेत मी वाय कारण मी सांगतो ना द टाईप ऑफ कॉन्टेंट यू कन्झ्युम इज द टाईप ऑफ पर्सन यू बिकम. आत्ता मी ते बघतोय कारण मी जेवढं क्लॅरिटी ऑफ थॉट्सनं बोलतोय ना हा माझा ओरिजिनल व्हर्जन नाहीये हे मला ओरिजिनल अटेंड करायचंय. आपण नेहमी ज्या गोष्टी अटेंड करायच्या त्या पोर्ट्रे करतो. माझे फोटोज बघितले तर मी एडिटिंग केलेलं असणार आहे बरोबर आहे कारण मला ते अटेंड करायचं क्लिअर स्किन अटेंड करायचे एम आहे. एक्झॅक्टली ढेरी आत घेऊन मला ते अटेंड करायचं ते मी सगळं इन सेम वेज की आता ते लोक बोलतात ना की डिल्युल्यू इज द ओनली सोल्युल्यू ते खरंच आहे की डिल्युजन मध्येच लोकांना सोल्युशन दिसायला लागलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू वॉच एनी वेब सिरीज किंवा काय आता त्यामध्येच प्रत्येक व्यक्ती बघायला लागला की ग्रँड वेडिंग किंवा स्कूल लाईफ अशीच करायची. अरे मला स्निकरचं पण मला असं एवढं कळलं नाही आतापर्यंत की आमच्याकडे ते स्पार्कचा सँडल असणं म्हणजे लय मोठा विषय होता शाळेत नाही का हो. ज्याकडे स्पार्कचा सँडल आहे आणि शूज ब्यूज तर ते बाटाचेच होते 15 ऑगस्टला एकदाच घालायचे हे ते. सो तेव्हा आमच्याकडे स्निकर हेड असे कार्यकर्ते कोण नव्हते. मग मी सगळ्यात म्हणतो ना सगळ्यात जास्त तुम्ही शाळेतल्या पोराला जर विचारलं आता तर मी सांगू शकत नाही बिकॉज आता तर खतरनाकच विषय आहेत आपल्या डबल त्यांना माहिती आहे. बट जेव्हा मी शाळेत होतो किंवा तू शाळेत होता तेव्हा जर तुला कोणी विचारलं की भाऊ पैसा महत्वाचा का माणसं त्याला पैशाचं जास्त एक्सपोजर महत्व काहीच माहीत नव्हतं आयुष्यात की पैसा काय करतो कारण आई वडिलांनी पण आपल्याला ते एक्सपोजर नव्हतं दिलं तर आपण माणसं म्हणलो असतो. सगळ्या शाळेतल्या निबंधात माणसं लिहिली माणसं, आपण. हो. आता 11वी-12वीत गेलो ओके 11वी-12वीत नंतर काय लागलं की यार मे बी पप्पाकडे बोलून खोटं बोलून थोडेसे पैसे काढायला लागतात. तर तेव्हा आपण म्हणू शकतो की नाही पैसा भाऊ त्यात जर चुकून आपण तो कुठला अजय देवगणचा आणि इम्रान हाशमीचा पिक्चर सुलतान मिर्झा बघितला हा, असेल yeah. ब्लॉकवरती तो आयुष्यपत मग पोरांना वाटतं आपला पप्पा येडा आहे. म्हणजे आजकालच्या टीनेजर्सला इव्हन मी टीनेजरमध्ये असताना पण मला हे वाटलं की पप्पा येडा आहे आपल्याला देर इज अ थिंग कॉल्ड इझी मनी. माझ्या घरात त्यांना कळत नाही. क्विक श्रीमंती तर हा. विषय आहे. मग त्यात ते लेबल्स फेमस केलेत लोकांनी की यंगेस्ट बिलिनियर यंगेस्ट हे यंगेस्ट ते अरे नाही मॅटर करत. तुम्ही 25च्या नंतर मागं बघितलं तर तुम्हाला कधी कधी असं वाटतं की अरे जे 21व्या-22व्या वर्षी जे रिलेशनशिप मी त्याग केला या सगळ्या गोष्टींसाठी ते वर्थ नव्हतं त्याग करणं कारण 25च्या नंतर मला कोणतर पाहिजे ह्या गोष्टी मागाळून करतात.
मग हळूहळू माणसाला कळतं की यार माणसात राहणं खूप गरजेचं आहे. आपण गुहेत असल्यापासून गटून राहतो, एकटा थोडी ना राहायचा कोण तेव्हा, बरोबर आहे. सो आता तीच आपण पुढपर्यंत आलेलो आहे ना, की आपला जन्मच तसा, वी आर सोशल बिंग्स. हार्डवायरिंग आहे आपलं तसं. एक्झॅक्टली. एक व्हॉट्सअपला यायचं आमच्या वेळी आणि ते कोट पण गेलं की माणसं कमवा, हा म्हणजे उडतात आपल्यावर. अरे काय म्हणजे ह्या लेवलला जाऊन, म्हणजे एखाद्याला आलेला अनुभव असतो ना, तो त्याने किती ब्रुटली मांडला ना. करेक्ट आहे. हां, इव्हन मला आता मी जेव्हा JSPM ला गेलेलो ना, मला एका फेस्टला बोलवलं होतं, तर एक जण म्हणला की पैसा महत्वाचा आहे का. आता मी त्या झोनमध्ये होतो ना तेव्हा, आणि अजून पण आहे की नाही आत्ता लागणार आहे फायनान्स आपल्याला. बरोबर तर मी आहे. म्हणलं पैसा नाही, खूप सारा पैसा महत्वाचा आहे. वा. बरोबर आहे. कारण की खूप सारा पैसा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटी वाढवतो. हम्म. कोणीही ह्याला म्हणजे कोण ह्याला अपोजच करू शकत नाही की ॲम्पल अमाऊंट ऑफ मनी मोस्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची कॅपॅसिटी ठेवतो Correct. तुमच्याकडे. मग प्रॉब्लेम्स जे राहतात विथ मनीने सॉल्व्ह होत नाहीत, ते तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सवरती आहेत. तुम्ही किती कोपअप करता छान त्या गोष्टींवरती आहेत. किंवा पैशाचा जर सदुपयोग केला तर माणसं कमवतात हो लोक. बरोबर एक्झॅक्टली. म्हणजे असे कितीतरी आहेत. आता राजकारण्यांनी पण कितीतरी काय केलेलं आहे की बाबा जे चांगले राजकारणी आहेत की पैशाचा उपयोग केला, त्यांनी चांगल्या फॅसिलिटीज दिल्या, त्या जीवावरती माणसं त्यांच्याकडे आहेत. बरोबर आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की एखादा व्यक्ती आहे ज्यानं फायनान्शियल एखाद्याच्या क्रायसिसमध्ये त्याला मदत केली, त्यानं पैशाच्या जीवावरच ते नाटक घट्ट झालं. तुम्ही काही म्हणा, कारण की ज्याला जेव्हा कोण पैसे देत नव्हतं तेव्हा त्यानं त्याचे पैसे दिले. तर तो पैसा, एक लक्षात घ्या, पैशाला आपण विड्रॉच करू शकत नाही कधीच आपल्या आयुष्यातून. आपण 21व्या शतकात जगतो, शक्यच नाही, ते. शक्यच आणि नाही. मला सॉरी, मी तू म्हणला त्याच्यावरती मला फक्त पोटात आग असेल, पोटात काही नसेल तर पैसा महत्वाचा का माणसं कसं. मी बघितलंय की ज्या लोकांकडे खूप सारा पैसा आहे ना, ते लोक अटेंड करणं, त्यांच्या फंक्शन्सला घरी बोलवणं, ह्यावरती खूप भर देतात. कारण की कधी कधी पैसा कमवता कमवता माणसं निसटतात. हो. आणि मी स्वतः बघितलं की मागच्या काही वर्षामध्ये, मी काय आयुष्यातला तीर मारलाय म्हणत नाही, बट आत्ताही सुरुवात आहे माझी, तर माझ्या आवडतीची लोक माझ्यापासून निसटत आहेत. कारण त्यांना समजतच नाही की काय गोष्टी कशा वर्क करतात. फॉर एक्झाम्पल, नाही मी अटेंड करू शकणार आहे काय, जस्ट बिकॉज की ही गोष्ट आज करणं खूप महत्त्वाचं आहे, 4 दिवसात बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. तुमची जी त्या गोष्टीशी ऑब्सेशन आहे, जे बिलॉंगिंगनेस आहे, त्या तुमच्या मित्राला कळेलच असं नाही. अशा वेळी ते नातं तुटतं. बरोबर आहे. आता माणुसकी माणुसकी आपण म्हणतो, माणुसकी, आता तुम्ही बघितलं नीट जरी, की तुम्ही जेव्हा बसता आणि तुम्ही एखाद्या लोमधून जाताय लाईफमध्ये, तर तुम्ही कधीच विचार नाही करणार की तुम्हाला माणुसकी ह्याची जवळची, तुम्ही पैशाला महत्त्व द्याल. वाय? बिकॉज तुम्ही कोणानंतर हेल्प केलेली असते, त्यांना हेल्प बॅक नसतं केलेलं, किंवा तुम्ही ट्रॉमामध्ये असता ते, आता त्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट करता की मी दिलं किती आणि आलं किती. सो इमोशनची देवाणघेवाण पण करन्सीच झाली ना शेवटी. खूप छान मुद्दा आहे की बरोबर. करन्सी बदलते. हा? मला थोडंसं ऍड करायचं होतं की हा. आपण आता पैसा की माणसं बोलतो ना, मला असं वाटतं ज्यावेळेस आपण पैसा की माणसं असा पॅरामीटर्स मध्ये त्याला मोजायला जातो, त्यावेळेस आपण पैसा आपल्या आयुष्यात काय सर्व्ह करतो आणि माणसं काय सर्व्ह करतो, एक तर हे आयडेंटिफाय करायला True, पाहिजे. true. म्हणजे जे पैसा तुमच्या आयुष्यात देतो ना, ते तुम्हाला माणसं डेफिनेटली नाही देऊ शकत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जी आर्थिक सुबत्ता आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी आहे, सो पैसा इज इररिप्लेसेबल, हे डेफिनेट, म्हणजे याच्याबद्दल काही दुमत नसलं पाहिजे. त्याच्यामुळे खरं पैसा का माणसं इज नॉट अ थिंग. येस, स्ट्रायकिंग अ बेस्ट कॉम्बिनेशन. हा, आणि माणसं पण काय, सगळीच माणसं का, म्हणजे आता तू हे म्हटलंस की कसं ते आमच्या गावाकडं मैतीला किती लोक येतात, मग नाही ती का 1200 लोक आली मैतीला, नाही कामाची, पण माझ्या जवळचे 5 मित्र आहेत. ट्रू. जरी माणसं का पैसा, तर मला माझं असं म्हणणं की योग्य माणसं. प्रॉब्लेम तो होतो की योग्य माणसांना निवडतात. माझ्याकडे लय मित्र आहेत, मी ज्यावेळेस एखाद्या वाईट प्रसंगात जातो, माझ्यासोबत कुणी उभं राहत नाहीत, गांडीला पाय लावून पळतात, आणि माझ्यासोबत कुणी नाही, मग मी ती एकटा आहे, ती माणसं नाही ना कामाची. करेक्ट तर पैसा का माणसं, गर्दी नाहीच कामाची. आणि मी अजूनही सांगतो, गर्दीतला माणूस, मी आताच बोलतोय, गर्दीतला माणूस सगळ्यात एकटा असतो. हा, कारण त्यानं जर गर्दी कमावलेली असते ना, तर त्यानं प्रत्येकाला त्याचा एक पार्ट दिलेला असतो. ज्यानं गर्दी कमवली आयुष्यात, जे खूप मित्र आहेत, त्यानं प्रत्येकाला एक पार्ट देऊन ती मग गर्दी कमवलेली आहे, आणि तो पार्ट त्याला माघारी मिळत नाही. ते एकटं बसतं रात्री, जर माझ्यासाठी कोण, आणि दुसऱ्या दिवशी तोच हसून सगळ्यांबरोबर बोलतो. करेक्ट. मग अशी माणसं नाहीत कामाची. 5च पाहिजे, 2. एक माझा भाऊ आहे ना, माझ्या भावाला 2च मित्र आहेत, एक पुण्यात एक साताऱ्यात. अगं बाबो, डेंजर आहेत दोघं, काय पण करायला येतील उद्या ह्यांच्याबरोबर. हे आपल्याला इकडे जायचंय बॉर्डरवर, चल निघाली ही दोघं, हे डेंजर आहेत. आता मला मग 100 मित्र आहेत, मी ग्रुपला मेसेज टाकला, त्यातले 70 लोक बघून सोडून देणार आहे, ती मूडमध्ये असेल म्हणतील आता वेगळ्या कुठल्या तरी. सो हा बॅलन्स स्ट्राईक करणं खूप गरजेचं आहे. आणि मी सांगतो ना की मी मागं पण एका व्हिडिओत बोललेलो की हे जे दुखवटा आहे, हे श्राद्ध, दहावा,
कार्य ह्याच्या मागं एक सायंटिफिक कारणं पण होती, की हे फक्त रिच्युअल्स म्हणून नाही बघितलं पाहिजे, की अरे एखाद्याच्या घरी जेव्हा एखादा व्यक्ती वारतो तेव्हा त्याची कॅपॅसिटी नसते स्वयंपाक करायची, त्याला कोप अप करायला वेळ लागतो, 21 दिवस जातात, 15 दिवस जातात, हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं. म्हणून धावा सावडणे, मग सगळी येणे, त्याची चूल बंद राहायची, सगळे त्याला भाकरी बनवून द्यायचे सगळं. आणि आता कोणाचं तरी लग्न आहे घरातलं, किंवा कोणाची तरी एंगेजमेंट आहे, किंवा कोणाचं तरी ओपनिंग आहे, कोणाचं तरी वास्तुशांती आहे, म्हणून तिसऱ्या दिवशीच तुम्ही सगळे विधी उरकता, चौथ्या दिवशीच. म्हणजे त्या माणसासाठी ग्रीव करायलाही वेळ नाही आपल्याकडे. ग्रिफिंग प्रोसेस आपण शॉर्ट केली नाहीये. आहे, फास्ट एकदम फॉरवर्ड शॉर्ट की नाही भाऊ उरक आज तू रड की हे. अरे बर बाबा, जो तिथं रडलाय जी म्हातारी रडली आयो आता तर होता किती दणकून जीवती दहाव्याला. हे खरं आहे की नाही लोक तुम्हाला हे करणार आहेत. अरे एकदा स्टेटस लावतात RIPचा, परत कोण लावतंय, डबल बी लावत नाही. आधी मध्ये तुझ्या बड्डेला मिस यू म्हणतात. तुमचं एक्झिस्टन्स जिवंत आहे तवरच आहे. अजून एक सगळ्यात महत्वाची करन्सी ही मला लेट कळली लाईफमध्ये, हेल्थ. भाऊ हेल्थ सारखी करन्सी नाही. आता तर मला एवढं एवढं समजते, मी महाराष्ट्र दौरा केलेला आहे, तब्येत वाढली हे ते, एवढे मी नको नको ते एक्सपेरिमेंट केले स्वतःसोबत, की अरे हा मी 2 दिवस झोपलो नाही, मला वाटतं 2 दिवस. अजिबात नाही. ही सगळ्यात मोठी करन्सी आहे भाऊ. जेव्हा कोण नसणार तुझी हीच बॉडी की रेंट. हा महत्वाचा मुद्दा. हा. पैसा महत्वाचा की हेल्थ, हे पण हा. झालंय हा. आपल्या बाबतीत तर खूप वाद आहे त्याच्यावरती. की बघा एका एका लिमिटला गेल्यानंतर, की जिथं तुम्ही खूप सारा, माझ्यासोबत झालेली गोष्ट सांगतो, की मी खूप पैसा केला, सेशन्स जॉब करत करत, हे अल्टिमेटली जेव्हा हॉस्पिटलला जावं लागतं ना, जेवढं कमवलं त्याच्या डबल जातं त्या प्रोसेसमध्ये. कारण बॉडीला तुम्ही तेवढं त्या प्रकारे तुम्ही पूर्ण ड्रेन केलेलं असतं. सो ओपिनियन्स बदलत राहतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता पॉडकास्ट शूट केला, हा पॉडकास्ट 7-8 दिवसांनी येईपर्यंत मला असं पण वाटेल की हे माणसं नको पैसा पाहिजे. का असं वाटेल? कारण एखादा नमुना मला बांबू लावून जाईल काहीतर. बरोबर. मला वाटेल कशाला कमवलीत मी ही, बरोबर आहे, किंवा माझ्यावर काहीतरी फायनान्शियल क्रायसिस येईल आणि तेव्हा कोणीच मदत केली नसेल. म्हणून मला मनी आहे ना, मनी म्हणजे कुठलाही पैसा आहे ना, तुम्हाला इंडिपेंडंट डिसिजन घ्यायला खूप करेज देतं. ठीक आहे. Absolutely right. आणि पैशाने तुम्ही माणसं खूप कमवू शकता, important आहे. माणसाने पैसा कमवणं अवघड आहे. अवघड आहे. आता हा ते खूप पण अवघड आहे. नाही, ते पण शक्य खरं आहे तर. की, म्हणजे मग माणसं जमतं की- रिसोर्सेस असतात ना. अवघड आहे म्हणतो मी. हा. पैसा असेल तुझ्याकडे तर माणसं कमवणं माणसांनी पैसा कम्पॅरेटिव्हली इझी आहे. माणसांनी पैसा कमवणं सोपं आहे. जावा की 9 वाजताच्या सेमिनारला, विका की 3 जणांना गोष्टी, अजून 3 जण जोडा की. बरोबर आहे. अरे, काय आ- महत्त्वाचा विषय आता काढलाय. किती सोपं आहे. आता आपल्याला लहानपणी किती येड्यात काढलं रे 10वी-11वीतल्या पोरांना. MLM. किती वाईट ना रे हे, की आपल्या शेजारचा किराणा मालवाला बी विकतोय की साबण शॅम्पू आणि 200ला विकायचा. आणि तो 200 लिकायचा. आपण ती आपली बरं ती व्हाईट लेबलिंग करून आणलेलं आहे. आणि लका त्या पोरां ती एकदा जिंदगीत जर एंटरटेनमेंट कमी पडलं ना, ते सेमिनार अटेंड करायचं. लय कॉन्टेंट आहे तिथं. जायचं सकाळी, मित्रा मी तुझ्यासाठी एक सीट मॅनेज केलेली आहे, लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आहे. मग ते सर बीर कोट घालून येणार, मग आपण त्यांच्यावर फुलं बिलं फोकणार आणि मग ते असं म्हणणार दोस्तो एस आहे. मग ह्यो आलेला असतो स्कूटी पेपर. ठीक आहे. आणि ह्यो इकतोय स्वप्न ऑडीची. एक ब्लेझर 5 जण आळीपाळीनं घालतात. ठीक आहे. आणि ही पोर गो सरांची स्टोरी कसली आहे, त्यांनी हे केलं त्यांनी ते केलं. नंतर सर 4-5 दिवसानं स्कूटरवर बुरमड्यावर दिसतो ह्यांना. आणि तोपर्यंत ह्यानं खड्डा पाडून घेतलेला असतो स्वतःला 15-1 हजार रुपयाचा. आता तो 15,000 रुपयाचा खड्डा भरून काढायचा म्हणून अजून 3 जण जोडायचे. मग हे खड्डे. हे लहान पोराला लय टार्गेट करायचं आता. हे कॉलेजमधल्या आपल्या वेळी हे होतं जे आता आपण बोललो ते. आता काय झालं, खेळा रमी, देऊ नको, घे बेटिंग, इंडिया जिंकते का कोण कसं. पोरं शिव्या का द्यायला लागल्यात इंडियन क्रिकेट टीमला जास्त. आपल्या वेळी द्यायचो की आपण एवढं नव्हतो. आता निम्म्याने पैसे लावलेत ना त्यांच्यावर. इंडिया हारली बाजूला, माझं ड्रीम 11ला एवढे गेले. अरे बाबा माणसा तू कोण आहेस, तू काय त्याच्यावर पैसा कमवणार होता? मी जेव्हा कंपनीत होतो ना, पोरं ब्रेक घ्यायची नाही जेवणाच्या वेळेची. कधी कधी बाहेरची टीम कॉम्बिनेशन आलेलं आहे आणि एखाद्याची विनिंग स्ट्राईक असते 5-6 दिवसाची. मग तो सांगल तशी टीम, मग ह्यो एका दिवशी लावतो 15-1 हजार डुबला. माणूस किती विचित्र गोष्ट, म्हणजे प्राणी बघा ना आपण कधी कधी, की आपण एखादी गोष्ट 30 रुपयाची 20 रुपये करण्यासाठी भांडतो, म्हणजे भाजीवाला असो किंवा कोणी आपण. पण जेव्हा जुगार खेळतोय आपण एखाद्या गोष्टीचा, तेव्हा 15-10 हजार रुपयाचा खेळतो. म्हणजे किती वर्स्ट लेवल. आपण एकच बाजू बघ ना, की त्याच दिवशी ऑन सेम डे इट हॅपन्स. बरोबर. आणि रमीचा जुगारच नाही फक्त, मला त्याच्यात ऍड करायचं स्पेसिफिकली. फक्त जुगार आणि ही जी रिस्कची जे वाढलंय आपलं अपेटाईट, फक्त हे रमी आणि ह्याच्याबद्दल नाही किंवा MLM बद्दल नाही. हे आपण फ्युचर्स अँड ऑप्शन्स बद्दल करतोय, हे आपण ट्रेडिंग बरोबर करतोय, आणि जॉब स्विच करताना इलेक्शन. द वर्स्ट थिंग मी तुला सांगू, की उबर ड्रायव्हर्स असतो किंवा झोमॅटोचे आपले जे डिलिव्हरी बॉयज आहेत, जे खरंच स्ट्रगल करतात ह्या फेजमध्ये लाईफमध्ये, आणि खरंच ते पैसे जगण्यासाठी एकदम हातावरचं पोट आहे, ते जास्त आहेत रे ह्या गोष्टींमध्ये.
सगळ्यात जास्त हा. देत. बिकॉज खरं दे तर. थिंक की त्यांना तसंच दाखवलं ना ते ऍड आणि मध्ये. तुला गंमत सांगतो, आपण ज्या इव्हेंटला भेटलो ना, त्या Yes. इव्हेंटवरनं येताना आम्ही हे आमच्या कॅब ड्रायव्हरशी बोलत होतो. त्या दिवशी म्हटलं, साहेब तुम्ही माझ्यासोबत चला एकदा ससूनला. मी तो कुठला ते वॉर्ड सांगितला, त्या वॉर्डला दाखवतो म्हणलं. म्हणलं आमच्यातले इतके जण वाया गेले तर मी आणि गेमच्या ॲडिक्शननी म्हणले वाट लागली आहे. लोक त्या ह्याच्यात मेंटल हेल्थ खराब झाली आहे, हो. त्याचं ॲडिक्शन लागलं आणि कळत नाही बाहेर. पण मला असं कायम ह्यातलं एक द्वंद्व वाटतं. असा प्रश्न येतोय ह्याच्यामुळे येतो का बघा मला, की माणूस महत्वाचा का पैसा, पण हे ॲट द कॉस्ट ऑफ एनी का असावं. म्हणजे माणसाच्या कॉस्टवरती पैसा का कमवायचा आणि पैशाच्या कॉस्टवरती माणूस का गमवायचा, ह्याबद्दल काय वाटतं? नाही, मला परत तेच वाटतं की फंडामेंटल आहे ना, की माणसं काय सर्व करतात आणि पैसा काय सर्व करतो. म्हणजे मला आयुष्यभरासाठी पैसा लागणार आहे, तेवढा मी इनफ कमवावा आणि ते एन्जॉय करण्यासाठी किंवा त्याचा उपभोग घेण्यासाठी मला माणसं लागणार आहेत. तर ते अगेन इट कम्स डाऊन टू बॅलन्स, त्याचा बॅलन्स साधणं. म्हणजे दोन्ही इरिप्लेसेबल नाहीत. पैशाची जागा माणूस नाहीच घेऊ घेऊ शकत, शकत. माणसांची जागा पैसे नाही घेऊ शकत. दोन्हीमध्ये साम्य काय मी सांगतो. दोन्हीमध्ये आपण हायर करन्सी बघतो. माणूस की आज भेटला त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा माणूस भेटला की ह्याला कोलतो. 100च्या नोटेला 500ची मिळली की 100कडे जावं वाटत नाही. सो पैसा असो माणूस असो हायर क्वालिटीकडे आपण स्ट्राईव्ह करत राहतो. वेगवेगळ्या पॉइंटला ते वेगळं वेगळं वाटणार आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या प्रोसेसमध्ये मला वाटतं की जेव्हा जेव्हा मी म्हणलोय ना की काय नसतंय रे पैसा बिसा माणूस कमवा, दुसरं 5व्या-6व्या दिवशी देवाने मला दाखवले होय ना दम. पैसा महत्वाचा असतो का नाहीये, कारण आपण त्याच्यावरती जग चालवलेलं आहे. बट एखाद्या गोष्टीसाठी किती ऑब्सेस्ड होणं. मला सिंपल गोष्ट कळते की माझे जे डिझायर्स आहेत, मी वॉन्ट्स म्हणत नाही, नीड्स म्हणत नाही, डिझायर्स म्हणतो. ठीक आहे, इच्छा आहेत. इच्छा आहे तिथपर्यंत मला पैसा कमवल्यानंतर पुढं काय करायचे मला. ठीक आहे, बरं जर मी शाश्वत विकास बघणारा माणूस असेल की जो मी आहे, की माझ्या मुलांच्या फीचं वगैरे मला येतो कधी कधी लोड, का नाही येणार. मी आता 28चा आहे, पुढच्या वर्षी लग्न होईल, 3-4 वर्षानं पोरं बाळं होतील जे आम्ही ठरवू त्यानंतर, तेव्हा मला आत्ता लोड येतो की तेव्हा फी किती असेल. बाबा मी कधी कधी हा पण विचार करतो की माझ्या पोरांना जर आठवड्यात 5 किंडर जॉय खाल्ले तर महिन्याला किती रुपये जातील. नाही का, ही इकॉनॉमी बदललीच की. बरोबर आहे. आपण त्या बारक्या पार्लेच्या चॉकलेट खुश व्हायचो, हे आता नरड्यात किंडर जॉय घातल्याशिवाय शांत नाही होत पोरग. बरोबर आहे. मग ह्यात तुम्ही त्याला नाही सांगणार की बेटा नाही माणूस की कुठलं किंडर जॉय दे तू. सो जो खरंच हुशार माणूस असतो ना, तो पैशाचं कॅल्क्युलेशन अनसर्टनीसाठी खूप छान मानतो. माझ्याकडे अशी लोक आहेत जी जॉबला असताना मी खूप साऱ्या माझ्या बॉसकडून पण हे शिकलो की त्यांनी ज्या गोष्टी होणार, आम्ही त्याला निगेटिव्ह म्हणायचो, पोपटलाल म्हणायचो की नाही नाही प्रत्येक गोष्टीला कॅन्सल निगेटिव्ह. अरे पण तोच सगळ्यात जास्त प्रिपेअर्ड होता कोविडच्या काळात. कोविडनं नागडं पाडलं आपल्या सगळ्यांना फायनान्शियल गोष्टीच्या बाबतीत. किती लोक प्रिपेअर्ड होतो आपण. अँड द वर्स्ट थिंग हॅपन्ड आफ्टर कोविड वॉज की मला वाटलं इंडियामध्ये खूप सारे लोक इन्शुरन्स घेतील. घंट्या काहीच नाही, 2 व्हीलर घेतल्या, 4 व्हीलर घेतल्या, लग्न मोठी केली, इन्शुरन्स बघू 21-22 जरा वाटलं लोडच घ्या ना माणूस जीवाचा. अरे उलट झालं माहितीये का, कोविड नंतर माझे वडील इन्शुरन्स सेक्टरमध्ये आता जस्ट रिटायर झाले. ते म्हणले की 21 पर्यंत लोकांनी इन्शुरन्स घेतले सगळ्यांनी. काय उद्या काय होईल कशाचं माहित नाही. माणूस आपण उद्या गेलो तर आपल्या फॅमिलीचं काय, इन्शुरन्स घेतला. हेल्थचं बिल काय 15 लाख रुपये येते म्हणून इन्शुरन्स घेतला किती इन्शुरन्स 5 लाखाचा, 3 लाखाचा. बरं तो पण घेतला फक्त 21 पर्यंत, 22-23 आता लोक म्हणतात चायला काय माहित नाही उद्या काय होईल, आत्ताच एन्जॉय करून घ्या. अरे पण आत्ताच एन्जॉय करून घ्या मध्ये उद्याची वाट लावायची हे कोणी सांगितलं. आणि बरं ह्याच्यात ब्रुटल जाहिराती काढून पण लोकांना कळणार ती जाहिरात कसली ब्रुटल आहे. ह्या मुलीचे वडील तर गेले, वरती हे दाखवले त्यांचं हे, बट त्यांनी इन्शुरन्स नाही घेतला. आयो तो माणूस गेले होती बाई ब्लेम करते, जिवंत असताना इन्शुरन्स नाही घेतला, आता मेले ते आम्ही काय करणार. ह्या लेवलनं मार्केटिंग केलं इन्शुरन्सवाल्यांनी, तरीही लोक घ्यायला तयार नाहीत. पण हे एक पॉईंट येतो बरं का, प्रत्येक देशात हा पॉईंट येतो. कुठल्याही देशामध्ये इन्शुरन्स इंडस्ट्री आली की बुमला गेली अशी नाही. लोकांमध्ये एकदा दोनदा ते पॅन्डेमिक्स येऊन गेले, महामाऱ्या येऊन गेल्या, मग लोकांना कळले की काय आणि कसं आहे. आणि तू नीट पाहशील ना की मी एक इंटरेस्टिंग गोष्ट तुला सांगतो की पैसा आल्यावर माणसाकडे जेव्हा तो स्पेंड करतो का नाही, खुश असताना माणूस जेव्हा स्पेंड करतो ना पैसा, तेव्हा तो सगळ्या माणसांसोबत छान वागतो. मग म्हणजे माझ्याकडे आता छान पैसे कमवतोय मी, कारण मला छान वाटतंय ना की आता कमवतोय जेवढे एक्सपेक्ट केले, तर मग लोकांसोबत सेलिब्रेट करेन मी, सगळं करेन. ज्या दिवशी पैसे नसतात किंवा कमी पडतात त्या लोकांना सवय लागलेली असते त्या सौरभची, तो दिलखुलास आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आता माझा लो आला, त्यांनी माझं हे वर्जन बघितलंच नाहीये
की बाबा जेव्हा त्याच्याकडे जेव्हा कमी पैसे असतील किंवा तो फायनान्शियल क्रायसिसमध्ये असेल तेव्हा त्याला थोडं लो वाटेल, तेव्हा त्या सौरभ कसा स्पेंड करणार आहे, कसं त्याला ॲक्सेप्ट करायचं हे माहीतच नाही. सो मला वाटतं जी जवळची माणसं आहेत एकदम जवळची, त्यांना तुमच्या फायनान्शियल बद्दल सगळं माहीत असावं. बरोबर आहे. खूप महत्वाचा हा. विषय. व्हेरी आणि नाईस. बऱ्याच फॅमिलीजमध्ये त्यांची फायनान्शियल कंडिशनच त्या घरातलं वातावरण ठरवते. करेक्ट हो आहे. हो मी कितीतरी घरांमध्ये बघितलेलं जिथं हातावर पोट आहे, तिथं कितीतरी मुलं वाया जाण्यामागं कारणच एक आहे की दिवसभर ते आई वडील बाहेर पैसे कमवण्यासाठी पळतात आणि त्यांना मुलाला वेळ नाही देऊ शकत, म्हणून मुलगा दुसऱ्या कशाचा तरी नादी लागतो आणि मुलगा वाईट मार्गाने पैसे कमवायला लागतो. हम्म. कितीतरी मूवीजमध्ये तुम्हाला हेच दाखवलं हो. की गँगस्टर कसे जन्माला आले बरोबर, किंवा बरोबर. काय. मग ह्याच्यात दुसरी पण प्रकारची लोक आहेत की नाही माझे आई वडील बाहेर काम करतात, म्हणजे जे छान म्हणजे IAS IPS जे झाले, तर मग माझी पण जबाबदारी की मी काहीतरी केलं पाहिजे. मग दोन प्रकार येतात. काय असतं की माणसाला जेव्हा असे प्रॉब्लेम येतो ना फायनान्शियल क्रायसिस, तेव्हा एक बेकार सवय लागते. मी असे मित्र बघितलेत माझे खूप की पैसे मागायची सवय. मला माहिती नाही तुमच्या ग्रुपमध्ये असे कोण मित्र आहेत का नाही. आहेत बट असतात भाऊ आणि सगळ्यांचे. असं एकदा तुम्ही म्हणजे आता जस्ट मी ट्रिपला गेलेलो ना, तेव्हा आम्ही बसलेलो आणि तेव्हा XYZ व्यक्तीचं आम्ही नाव घेतलं. अरे त्यानं मला त्या दिवशी ₹700 मागितले. हम्म. आम्ही 22 जण होतो ट्रिपला, सगळ्यांना मागितलं. सगळ्यांना त्याने मागितलेले. आणि द स्टोरी वॉज समथिंग डिफरंट मेडिकल ह्याची. बट ॲक्च्युली तो स्नॅप टाकतोय पबचे वगैरे आम्हाला. आता ज्यानं ₹700 भरलेत तो कॉमेत, अरे माझं 700 नाही ना, काय हुक्का बिक्का मारला काय, त्यानं तर मला हॉस्पिटलसाठी मेडिकलसाठी मागितलेत. मग कधी कधी माणूस हेजिटेट पण करतो ना की पैसे द्यायला, बरोबर आहे, बरोबर की आहे. का मी मदत करू एखाद्या व्यक्तीची. मला तर असं वाटतं ना की कोणी तुम्हाला मदत करतंय का नाही, ह्याच्या आधी तो व्यक्तीला ज्याला तुम्ही मदत मागायला जाणार आहे त्याला आधी काय अनुभव आलेत हे तुम्हाला थोडंसं माहीत असावं. हो. सॉरी मी तुला याच्यातच मला एक ऍड करायचं वाटतं. तू मगाशी मला सांगितलं खूप माझ्या जवळच्या मित्रांना मी हे असे 500,000 रुपये दिले बघितलेत आणि वेगवेगळ्या व्यसनांना वेगवेगळ्या अ, व्यंजनांमध्ये त्यांनी ते हम्म. हे केलेले आहेत. मी हे बघितलंय मगाशी जो खूप महत्वाचा मुद्दा मांडलास की पैसे जेव्हा तुझ्याकडे खूप असतात आणि तू सेलिब्रेट करत असतो तेव्हा खूप लोक येतात. आपण आपल्याकडे आलेली लोक ही ती पैशासाठी आली आहेत का हा. माझ्यासाठी आली आहेत? कारण काय आहे, माझी पार्टी काही लोकांना पार्टी एन्जॉय करायची असते, काही हम्म. लोकांना तुमची संगत एन्जॉय ट्रू. करायची असते. हो. आणि हे जर आपल्याला कळलं नाही ना, जे पार्टी एन्जॉय करायला आलेली लोक आहेत ना ती उद्या नसणार आहेत तुमच्याकडे. हो. मग तेच ना, असं म्हणतात ना की काही लोक तुमच्यासोबत ठराविक परिस्थितीमध्ये आहेत का तुमच्या सोबत आहेत हे कळलं पाहिजे. वा की एक परिस्थिती असते त्यामध्ये ते लोक असतात, परिस्थिती बदलली की ते नसतात. मग ते लोक परिस्थितीला अटॅच होऊन आलेले तुमच्याकडं, की आत्ता सगळं छान आहे म्हणून ते आले आणि काही दिवसांनंतर जेव्हा तुम्ही एकटे पडाल किंवा काय. आणि मला एक कळलेलं आहे की मी असे जे सेल्फ इंडिपेंडंट जे लोक आहेत फायनान्शियली स्टेबल, त्यांना मी जास्त कंप्लेन मोर्न किंवा हे करताना नाही पाहिलेलं. बरोबर आहे. बिकॉज ते त्या लेवलला जाईपर्यंत त्यांनी स्वतःतल्या इमोशन्सला खूप जास्त रिस्ट्रिक्ट केलं होतं की नाही करेक्ट असं असेल किंवा तसं असेल. इवन माझ्या मित्राचा एक किस्सा सांगतो मी की त्याचे वडील जेव्हा हॉस्पिटलला होते ना तेव्हा तो जॉब वगैरे करत होता आणि नुकताच बिझनेस टाकलेला त्यानं वॉलपेपर्स म्हणजे भिंतीवरती करतात त्याचा. तर त्याला नाही वडिलांसाठी जास्त करता आलं. आणि वडील वारले त्याचे, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीकडून सावकाराकडून पण त्याने पैसे घेतले पण वाचले नाहीत त्याचे वडील, वारले त्याचे वडील. आणि वडील वारल्यानंतर त्या पोराकडं 1 वर्षामध्ये त्यानं ग्रोथ केली. कारण आता वडील वारला, आई नव्हती, तो घरी का जाईल, तो बाहेरच्या शहरातच राहिला, वेड्यासारखं काम केलं, बिल्डर सोबत एकत्र आला आणि सगळीकडे त्यानं आणि पैसा मिळवला. पण त्याच्या मनातील वडील गेलाय का रे अजून, आई गेली का. मग त्यानं वर्ष श्राद्ध खूप मोठं घातलं. आता वर्ष श्राद्ध मोठं झालं, वर्ष श्राद्ध झाल्यावर तो माझ्या गळ्यात येऊन रडला की सौर्या तुला माहिती आहे का माणसं काय म्हणतात, बाप जिवंत होतो तेव्हा पैसा उधळलाय ना, आता मेल्यावर काय उधळतो. म्हणजे माणसं पण बघा ना की तुम्ही हे नाही बघितलं की ते पोरगा का तो 15,000वर काम करत होता, नवीन बिझनेस त्यानं चालू केला त्यामुळे त्याला नाही बाप वाचवता आला त्याचा. पण बाप गेल्यानंतर तो ॲटलिस्ट स्वतःला तरी सांगतोय की नाही तुमच्या नावाने मी एवढी लोक जेवायला घातली किंवा केलं काय, तर मी माझ्या ह्यानं कीर्तन ठेवलं गावात. माणसांना प्रत्येक गोष्टीची प्रॉब्लेम असणार आहे आयुष्यात, करेक्ट करेक्ट. माणसांना प्रत्येक प्रत्येक गोष्टीची प्रॉब्लेम असणार आहे. सो माणुसकी काय आहे की लेस कंप्लेनिंग लोक नको आहेत मला आयुष्यात. कंप्लेन करावं लोकांनी, मला असं अजिबात वाटत नाही की लेस कंप्लेनिंग असेल. मला असं वाटतं की लोक असे असावेत की ज्याला माझ्यासोबत बोलताना सेकंड थॉट येणार नाही आणि त्यात माझी पण जबाबदारी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तिघं मित्र आहे, तर तुला मला काय सजेस्ट करताना सेकंड थॉट्स येऊ नयेत, एवढी क्लॅरिटी आली पाहिजे. बरोबर कारण आहे. सेकंड थॉट्स कधी येतात माहिती आहे का, जेव्हा माझं तुम्ही टॉक्झिक व्हर्जन बघितलं असतं, येड्यागत करेल काय तर सांगितल्यावर. सो ही माझी पण जबाबदारी ना की सेकंड थॉट्स नाही आले पाहिजेत. आणि ज्या ग्रुप्समध्ये पैसा हा गोष्ट खूप चांगली इझिली कम्युनिकेट होते ते ग्रुप खूप कमी तुटतात. हा? म्हणजे जे हो. ऑन पॉइंट बोलतात ना भाऊ, ऑन पॉइंट
की नाही दिस इज हाऊ यू डू इट, किंवा हे असं झालं पाहिजे, एखाद्याचा बिझनेस खाली गेला नाही तुटत ते ग्रुप. हो हो बिकॉज त्यांचा मोठो चिलविल करार आहे, होणारच की चिल आयुष्यभर करणार ना आपण. बट एखादा जर डाऊनफॉल लाईफ ट्रिपला गेलाय, तुम्ही बसलाय आणि ही इज टॉकिंग की मी एवढे इन्व्हेस्ट केले असेल, जर एखाद्याकडे एक्सपर्टीज आहे आणि तो जर बोलला की हे असं करू शकतो तसं करू शकतो, तर अल्टिमेटली तुमचं बॉन्ड किती स्ट्रॉंग झाले तुम्हाला माहित पण नाही. Absolutely. आणि तुम्ही बघाल ना की इव्हन आता झिरोदाचा पण फाउंडर्स पॉडकास्ट करतो, हो तर अल्टिमेटली दे आर लाईक एकत्र येऊन तेच डिस्कस करतात, त्यातून आपण घेऊ शकतो बऱ्याच गोष्टी. आणि जसं मगाशी एक पॉईंट आपल्या निम्म्यात राहिला की करन्सी बदलते, पैशाचं स्वरूप बदलते, इमोशन्स, हेल्थ, बरोबर आहे, अटेन्शन, फेम, बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता करन्सीमध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. अरे कधी असं वाटेल का की लॉयल्टी ही करन्सीमध्ये कन्वर्ट होईल? हा? बघ ना, आपल्या कम्युनिटीत तर आहेच आहे. लॉयल्टी ही करन्सीमध्ये कन्वर्ट झालेली आहे. अरे किती कट्टर होतो आपण शाळेमध्ये. भाऊ, काय रे तुमच्या खोखोचं कॉम्बिनेशन काय आहे, कोण कॅप्टन आहे, कोण अ तुकडीतलं पोरगा अजिबात फुटणार नाही ब तुकडीला. आता आता ए डिव्हिजन मधले बी डिव्हिजनला सांगताय ती तृप्ती आहे ना, तिचा इंस्टाग्राम आयडी हा आहे. आमच्या वेळी पोरींच्या नादी जर लागला ना बतुकडीतला पोरगा आमच्या, आम्ही धुवायचो. इंटिग्रिटी आहे भाऊ, आपल्या वर्गातली पोरगी अजिबात नाही. आता जुळवून देतात एकमेकाचा, हा हे स्नॅप आयडी, हा आयडी, बारकी पोरं. आणि आपण एक गोष्ट बघा ना की जसं आपण जातोय, म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये बघशील तुम्ही, कुठल्याही धर्माच्या असा कुठेही असा अंत मनुष्य जातीचा सांगितलाय, तो खूप वेगळ्या आणि विचित्र पद्धतीनं सांगितलं की माणसं माणसाला खातील आणि इथपर्यंत जाईल सगळं, नाही का. ह्याचा मूळच पैसा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. का आपण एकमेकावर तुटून पडतोय? कितीतरी नाती पैशानं तुटलेत. मी सांगतो ना की लग्नाच्या वेळी दिलं नाही. अहो काय काय आता आपल्या भागात तर तुला माहितीये की किती तोळ्याचा घंटन आणि काय ह्याच्यावर लग्न तोडल्यात माणसांनी. रेग्युलर देवाण घेवाणीवर लग्न तोडले ते. हो. बरं सगळ्यात ड्रास्टिक चेंज जर मी बघितला असेल ना मागच्या काही वर्षामध्ये, म्हणजे आमच्या काकाचं जेव्हा लग्न ठरवलं तेव्हा अरेंज मॅरेज, तेव्हा काही हुंडा बिंडा तर घेतला नाही, पण तेव्हा बघायचे काय की मुलगा व्यसनी आहे का, त्याला कुठला नाद आहे का, त्याच्या घरात कोणाला नाद आहे का, किंवा जमीन कमी असो, सगळं असो, कर्तृत्व कसं आहे. आता भाऊ पॅकेज बिकेजच्या नादी एवढी लागली लोक की लोकांनी ह्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाहीये. की अरे हा हा ऑकेजनली होऊन जातं कधीतरी, इट्स ओके, होऊन जातं. बट तुम्हाला त्याची दुसरीच बाजू माहिती आहे का, तो व्यक्ती कसा आहे माहिती आहे का, डिरेक्टली लेबल्सच आले ना. आणि मग मनी ओव्हर पॉवर झालाय का ॲट सो मेनी एक्सटेंट झालेला आहे. काही वर्ष आधी गावाकडे जाशील तू, ची गावाची चव आणि सुगंध जी होती ती नाही आता. शहरात नाहीत बंगले, तसले आमच्या गावाकडे बंगले आहेत भाऊ. हो. सुट्टी नाही, ग्रामपंचायत सदस्य, 3 मजली, इटालियन मार्बल बसवत्यात. इकडं आहे का कोणाची धमक? मग तुम्ही काय सांगताय, पैसा महत्वाची का? माणसं कमवूनच पैसा कमवला का ह्यांच्याकडून? बरोबर ना. कमवले. जो हुशार असतो का नाही, आपण म्हणतो जो हुशार असतो ना माणूस, तो दोन्हीचा बॅलन्स साधतो. आणि ह्या बाबतीत मी एका व्यक्तीला खूप जास्त मानतो. कुणी काही बोलू दे, मुकेश अंबानी. आता जे आता त्यांनी चालवले ना, किती क्लेवरली त्यांनी सगळ्या गोष्टी स्ट्राईक केल्या बघायचं. जेव्हा इंटरनेट वॉज लिटरली आपल्या सोप्यावर त्यांच्या अट्रॉसिटीज चालू होत्या की 1 रुपयात फक्त 31 रुपयात 1 GB मिळणार, किंवा काय एक बादशाह येतो तो म्हणतो वापरा इंटरनेट, सगळ्यांना फ्री सेवा आहे. अल्टिमेटली त्या माणसानं डिजिटल रिव्होल्युशन किती आणली, आपला कॉन्टेंट कन्झम्पशन वाढवला, आपल्याला व्ह्युअर्स त्यांच्यामुळे आले, माणसं मिळवलीत त्या व्यक्तीनं. भारत बरोबर. चेंज केला. चेंज पोस्ट केला. जिओ, प्री जिओ, जग Exactly. वेगळं आहे माणसं भारतातलं. मिळवली, पैसा कमवला, बॅलन्स स्ट्राईक केला. देर आर सो मेनी पीपल जे आता करतायत हे असे लोक. आणि मला तर असं वाटतं की ह्या बाबतीत तुम्ही बघा ना की शेतकरी लोक असतील, तर प्रत्येक शेतकऱ्यानं खूप लोक कमवलेले असतात. पैसा शेतकरी आपला गावाकडचा साधा भोळा आहे हो. पैसे कमी कमवते, माणसं जास्त कमवते. ते नीट बघा तुम्ही. आता मी शेतकरी बँकग्राऊंडमधून येतो म्हणून सांगतो की कुठल्याही शेतकऱ्याच्या समजा ट्रायली त्याची न्यायची रानात, तर तो तिथं नसला तरी कोणतरी घेऊन जातं, किंवा ऐन टायमिंगला काय तर तिथं वाढावा झाला तर तो तिथं पोचतो. पण तर पैसे नाही कमवू शकला का, तर ते चर्चा नाही झाल्या किंवा त्या प्रकारे नाही झालं. बट तुम्ही जर तिकडं थोड्या वेगळ्या प्रांतात जाल ना, तर तिकडे हेक्टरमध्ये शेती आहे, ते ठरवणारा, आंदोलनाला बसणारा एवढाच दर पाहिजे. मग कसं कन्वर्ट करायचं काय, हे प्रत्येक परत लिडरशिप पण खूप मोठा फॅक्टर येतो. आपल्याकडे त्या भागात लिडरशिप कशी आहे किंवा काय. आता आपल्याला स्कूलमध्ये कधी सांगितलं पैशाचं महत्व? कधीच हाच नाही. खूप महत्वाचा हा. मुद्दा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपण बाऊ केला. जर आपल्याला सांगितलं असताना आधीपासून की अरे नाही, पैशाला कमी लेखलं गेलं. हो. मला सगळ्यात राग कमी लेखलं म्हणजे लेखलंच नाही गेलं. लेखलं हा. नाही, मला सगळ्यात राग हाच आहे. म्हणजे मी जेव्हा पैसा पैसा म्हणतोय मगापासून, त्याचं माझी अँगस्ट काय, मला हा त्रागा का वाटतो, कारण का मराठी फॅमिलीजमध्ये, शाळांमध्ये कायम पैशाला कमी महत्व, पैसा महत्वाचा नाही, माणसं महत्वाची. माझं म्हणणं आपण बोलतोच त्याच बॅलन्स होतं, आणि पैसा समजला नाही, पैसा समजून घेतला नाही, म्हणून पैसा गैरमार्गाने किंवा फार पैसा कमवतोय, आणि पैसा कमवणाऱ्याला पाय खेचले गेले, पैसा कमवणाऱ्याला
वाईट बोललं गेलं हो. किंवा एखादा शेतकरी म्हणजे आपल्या भागात तर खूपदा होतं की शेतकरी म्हणतो सॉरी आज पेरणी आहे मी नाही येणार. तो 3 दिवस आठवडाभर जात नाही. हो, आम्ही काही पेरण्या केल्या नाहीत का? हो. आम्ही काही हे नाही, पाणी नाही, नाही. दिलं हे नाही का? हे असं हे करून खूप वाईट आहे. आणि हम्म. त्याच्यामुळे इवन मी मैताला आलं नाही म्हणून हो, त्याला मी बोलायचंच नाही. मी लग्नात बघितलं हे, की एखादा समजा लग्नाला लेट आला किंवा एखादा 1-2 दिवस आधी नाही आला, नाही लग्ना दिवशी आला आणि मी एक लहानपणी बघितलेलं ऑब्झर्वेशन सांगतो. तर त्याला म्हणणार, की "हां, तू आता पैसा कर, तुला काय माणसं गरजेची आहेत?" आणि ज्या माणसांनी टोमणे दिलेत ना, त्याच हरामखोरांनी ह्याला पैसा मागितला वेळ आल्यावर. हम्म. हां, एक्झॅक्टली. ज्याला नावं ठेवली त्याला, की "भाऊ, अहो जरा पैशाची गरज होती." मी माझ्या तू त्याला वडिलांच्या नावं ठेवली रे. एक्झॅक्टली मी पण तेच सांगतोय तुला, तेच उदाहरण देतोय, की तू त्या माणसाला आत्ता तर बोलला पैसा का करतोय. अरे भाऊ, नाही तुम्ही सांगू शकत कोणाच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या आयुष्यात काय चाललंय. हम्म. नाही सांगू शकत कोणाच्या आयुष्यात काय चाललेलं आहे. अरे आत्ता तो घालले असे 1000 के शूज आणि हे सगळं कपडे त्याचा पेटीएम चेक करतो फोन. त्याला 300-350 बी गावणार नाहीत. हे प्रिटेंड डेश लाईफ जी आहे ना, त्याच्या मागे तर लयच पैसा गेलाय लोकांचा. जे नाही ते बनायच्या नादात. मला एक कळतच नाही, की बाबा जोपर्यंत आपल्या घरातल्यांचा पैसा असतो, तुझा पप्पा कितीही मोठा असो, पण तुला बी कळला पाहिजे किती पैसे घ्यायचे आणि किती काय करायचं. कारण हे जे वय असतं ना 21, 22, 23, 24 जिथून तुम्ही पैसे कमवायला चालू करता किंवा जिथून तुम्हाला समजतं की आता मला स्पेंडिंग पॉवर वगैरे करायचे, तेव्हा काय सवयी लागतात त्यांच्यावर तुमचं अख्खं आयुष्य डिसाइडेड हो. असतं. हां, खूप 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 हां. महत्वाचा मुद्दा आहे. की मी तुला सांगतो माझ्या 2च गोष्टींमध्ये पैसे खूप जायचे. एक तर खाण्यापिण्यावर आणि कपड्यांवर. आता खाण्यापिण्यावर आणलाय कंट्रोल, राहिलेत कपडे. माझा सगळ्यात बेकार रोग काय होता, की मला वाटायचं मॅनिक्विनवर चांगलं दिसतंय ते मला दिसणार आहे. आणि मी सगळं घेऊन घरी यायचो. नंतर कळायचं मला ढेरी मॅनिक्विनला सिक्स पॅक आहे म्हणून त्याला चांगलं दिसायचं. आणि हे हळू शिकलो. सो मी वाईज होत गेलो. हम्म. जेवढे डिसिजन्स चुकतील त्या अर्ली एजमध्ये तेवढं हळू होत जातं. सो सवयी खूप महत्त्वाच्या असतात. आता बघ ना, की मला नाही अजिबात वाटत, की मला पबला जाऊन डान्स करावा. माझ्या मित्राला वाटतं. बट मला वारात येत सांग बरं तू, फुकाट डान्स आहे. त्याच्यानंतर शिराभात आमटी आहे, सुट्टी नाही. किती बी नाच, कसा बी नाच. आता माझं ते तिकडं थ्रिल सापडतंय. मला त्याला तिकडं थ्रिल सापडतं. सो ह्यावेळी तुम्ही कसं लोकांना भेटता, कसं हम्म. लोकांना सवयी तुमच्या होतात त्याप्रमाणे आहे. इव्हन आता आपण जेव्हा बोलतो, मी BPSमध्ये होतो. ह्या सेक्टरबद्दल खूप कमी लोकं बोललेत, की हम्म. ही पोरं त्यांनी BCom केलं, BBA केलं, BA केलं, वेगवेगळे कोर्स केले. आता ऑपॉर्च्युनिटीज आपापल्या फील्डमध्ये नव्हते म्हणून BPSला आले, डाटामध्ये इकडे आले. त्यानंतर त्यांना पेमेंट होतं 18 किंवा 19,000. आता खरी गेम चालू होते, ह्याबद्दल कोणीही बोलत नाही. आठवड्यातून एक ऑफिस पार्टी असते, पॉटलक असतो, बर्थडे असतात, कॉन्ट्री असते, सगळं असतं. त्या पोराला 18,000 पेमेंट असतं. घरातले आस लावून बघितलेले असतात, की माझी दीदी, भैय्या गेले. हां, काहीतरी घरी पैसे पाठवेल आणि पहिल्या 3 महिन्यात ह्याला घरातूनच पैसे मागायला लागतात. हम्म. कारण जॉबला लागल्यावर सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती आहे का आपण? तिथल्या लोकांना आपण आपल्या स्पेंडिंगनं आणि कपड्याने इम्प्रेस करायला जातो. अरे जॉबची लोकं तुझे कलीग इम्प्रेस का होतील? ते तुझे रायव्हल आहेत. तू कुठल्या लोकांना इम्प्रेस करायला चाललेला आहेस? बरोबर आहे ना? मी सगळ्यात जास्त ते केलं. एकदा शर्ट घातला की दुसऱ्यांदा घालणार. यार कोणाला फरक पडतोय? त्याला दिलेल्या केसेस होत नाहीत. तो तुझ्याकडे बघून काय एक्नॉलेज करणार युअर ड्रेसिंग सेन्स? ॲब्सोल्युटली नॉट. मग ते हम्म. जे क्राउड आहे ना डाटावालं किंवा IT बद्दल आपण खूप जास्त बोलतो, की पगार कमी आहेत, इच्छा आकांक्षा खूप मोठ्या आहेत, हम्म. घराकडून बर्डन आहे. मग अशा वेळी पण हे काही ॲडिक्शन्स लागून जातात. कधी-कधी साईड हसल वाटते. मग अशात मी अशी लोकं पण बघितलेत, की ज्यांनी छोटीशी टपरी टाकली आहे किंवा स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू केला आहे किंवा कपड्याचं चालू केलं आणि ते खूप छान स्मूथली चाललं. आणि अल्टिमेटली तू कधीही बघशील ना, तर मला तर आत्ताही समजतंय, की जेवढ्या लोकांना मी भेटतोय ना, की मी किती लायकीचा आहे किंवा कोणीही किती लायकीचा आहे. तो किती कमवतो ह्यावरच ठरवतात. हो. हां. आणि पैसे असलेल्या माणसाला आहे ना, बघा ना, की एखादा खूप पैसे आहेत त्याकडं, खूप जास्त बेफाम पैसा आहे त्याकडं आणि तो बेकार दारू पितोय, नुसतं दारू पितोय. त्याला दारुड्या पेंडक्या नाहीत म्हणत. सो ही इज ॲडिक्ट टू अल्कोहल व्हॉकॅब्युलरी कशी चेंज होते बघ ना. बिचारा माणूस हां. चांगला पण आता फॉर दारूच्या एक्झाम्पल नादाला आता गेला. एखादी खूप जास्त असा माणूस श्रीमंत आहे आणि तर त्याच्या घरातले किंवा त्यानं कुठेतरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं. आता जो कमवणारा नसता तर काय म्हणतात? लफडे. आणि असा जर कमवणारा हे असेल तर म्हणतात, की द अदर वुमन इज ट्रायिंग टू स्टील माय मॅन. आता बघ ना व्हॉकॅब्युलरी कशी चेंज होते. पैसा असलेल्या लोकांची व्हॉकॅब्युलरी कशी चेंज होते बघ ना. हे आहे बऱ्याच गोष्टी बदलतात रे. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे, की XYZ व्यक्ती काही दिवस आधी आता माझ्यासाठी करन्सी काय झाली फॉलोअर्स आणि व्ह्यूज हम्म. त्या लोकांसाठी. ज्यांनी मला दारात उभं केलं नाही ते आज माझ्याशी बोलतात, की बरोबर. आपण करूया लेट्स डू इट, लेट्स डू इट. हम्म. काय कॉलेजेस असे जिथं मी म्हणायचो मला फक्त 1 तास द्या. आय बेट यू की तुमच्यापैकी 70% लोकं मी प्लेस करून दाखवतो. आय क्रॅक 21 कंपनी. सो मी काय तर देईल. आता त्या कॉलेजेसचे ईमेल मला पडतात.
तेव्हा त्यांची चूक नव्हती अजिबात, कारण ते सिस्टीमच सेट केली की यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ फर्स्ट. सो ती करन्सी ती एक झाली. बरोबर. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की इटसेल्फ माणसं पण ही खूप मोठी करन्सी आहे. माझ्याकडं आत्ता मी जर सांगू ना, मी माझ्या जर्नीमध्ये जर मी सगळ्यात जास्त काय कमवले तर मी माणसं कमवलीत. माझे आफ्टर मूवी बघ ही आणि पैशाला मी दुय्यम स्थान दिलं. पण आता ॲट दिस स्टेज मनी शुड बी ॲट टॉप, कारण त्या येणाऱ्या पैशातून जी लोक माझ्यासोबत राहिलीत ना त्यांची घरं पण मला चालवायची. समजतंय की ज्या लोकांनी माझ्याकडे पैसा नसताना मला साथ दिली, आता मला पैसा कमवून त्यांची पण घरं चालवायची आणि त्यांना पण साथ द्यायची. व्हेरी नाईस. बरोबर. हा बॅलन्स स्ट्राईक करायचा. हो. बघा ना, तुम्ही कधीतरी ऐकता की गुजरातमध्ये कुठल्या तर हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं त्याच्या सगळ्यात जुन्या एम्प्लॉईजला मर्सिडीज गिफ्ट केली. का केली? बिकॉज जेव्हा कंपनी चालू केली तेव्हा काहीच नव्हतं त्यांच्याकडे. ते 10 एम्प्लॉई अजूनही आहेत. कसं रिवॉर्ड झालं त्यांना? माणुसकीला रिवॉर्ड काय मिळाला? पैसा मिळाला ना रिवॉर्ड. हे होणार आहे. मग त्याच पद्धतीनं खरं तर आपण देऊ शकतो ना, म्हणजे आहे. आपण एखादी गोष्ट रिसीव्ह करतो, आपल्याला द्यायला एखादी गोष्ट आपण काय आता वेळ नाही देऊ शकत ना, तर काय देऊ शकतो? तर पैशाच्या रूपातच देऊ शकतो ती. खूप भारी विषय बोलला की आता काय झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट लोकांना असं वाटतंय की एक त्याला गोल्डन टच देता येतो पैशाने. बरोबर आहे. मग आता करेक्ट. हा मुद्दा आहेच आहे. हां की म्हणजे ती सोन्याची परत देता येते. लग्नामध्ये मला जर सगळ्यात जास्त मजा कधी येते मला भेटलं तर मी पंक्तीत बसून जेव्हा जेवलेलो आहे, वरातीत नाचलेलो आहे. बरोबर आहे. मित्राला लग्नाच्या आधी ते आंघोळ वगैरे घालतात तेव्हा, त्यानंतर विधी असतात तेव्हा. आता पण माझ्या मित्रांची लग्न झाले बीच साईडला वगैरे असं तसं. आय नो तुम्ही कोणत्याही व्यक्तीला विचारा 3 वर्षानंतर तुम्ही सेक ऑफ हॅपीनेससाठी केलं का सेक ऑफ Photo. सगळ्यांसाठी केलेलं फोटोसाठी वगैरे. सो असे काही निर्णय तुम्ही घेता आयुष्यात. मी पण असे निर्णय घेतले. मला कधी कधी वाटतं मी खूप लवकर घर घेतलं, ज्या घराचा मला उपभोगच घेता येत नाही आता जास्त, कारण मी पळतोय खूप जास्त, दौरा वगैरे करतोय. बट दॅट्स लाईफ. तुम्ही शिकत जाणार ह्या गोष्टींमधून. इवन मी काही जास्त पैसा पैसा या गोष्टीवर जास्त आत्ता पण का बोलत नाही, कारण मी अजून कमवतोय. बरोबर आहे. ज्या दिवशी मला वाटेल आय हॅव अ ॲम्पल अमाऊंट ऑफ मनी, त्या दिवशी मे बी माझे विचार वेगळे असतील. बरोबर आहे. अर्थातच. म्हणजे मी पैसा पैसा म्हणतो कारण का नाही कमवलाय अजून. हां हो. एक्झॅक्टली. गरज आहे आता. आणि वाटतंय की पैसा महत्त्वाचं माणसाला. ते कोण तर आम्हाला आमचं मास्तर कोण बोललं मला आठवण, आमचे क्लासचे सर बोललेले होते, जे म्हणतात ना पैसा बिसा काय नसतं रे, पैशाने माणसाला येतो, त्याच्याकडे पैसा नसतो actually. नसतो. खरंच आहे. खरंच आहे. आणि मग अशा वेळी जेव्हा मोठं झाल्यावर कळतं का नाही की पैसा खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि गरजेची गोष्ट आहे, तेव्हा मला सगळ्यात जास्त ग्रेटफुल कोणाला राहावं वाटतं माहिती आहे का? माझे क्लासचे सर, ज्यांच्या मी 2 महिन्याची फी लेट दिली पण ते ओरडले नाहीत. बरोबर आहे. किंवा आमचे दूधवाले काका, जिथं आम्हाला रतिबाचे पैसे नाही देता आले पण ते ओरडले नाहीत. कारण आत्ता कळतं रे की पैसे खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्यासाठी पण होती, पण त्यांनी ते नातं नाही तोडलं पैशासाठी. कोणी छोट्या छोट्या लोकांनी ज्यांच्याशी आपली अशी नाळ नाही जोडलेली, आपले घरचं नातं नाही, बट त्यांनी आता, कारण आता तू बघ ना, एक तुला जर आयुष्यात वाटलं की तुझी कोणच चर्चा करत नाही किंवा चिंता करत नाही किंवा तुला कोणाशी घेणं देणं नाही, तू एक हप्ता चुकवून दाखव, कंपनीवाली माड्यावरच बसतात तुझ्या. सगळ्यात जास्त काळजी त्याला तुझी आहे, तू आहेस का जिवंत हप्ताभर. आपल्याला वाटतं ना कधी कधी नो बडी केअर्स फॉर मी, फायनान्सवाली करतात तुझी केअर. एक हप्ता चुकव, लगेच तुला कॉल, लगेच मेसेज, लगेच शिव्या. बरोबर आहे. आणि डेंजर आहे. आणि पैशाचा गेम कधीपासून आहे. सावकारकी बिवकारकी, अहो सावकारकीच्या जर गप्पा ऐकल्या आणि गोष्टी ऐकल्या ना तुम्ही गावाकडे जाऊन, अंगावर काटा येईल. आता नवीन सावकार काय वाईट आहे. डिजिटल हो. जे पोरांचे लोन्स 50,000चं लोन एका झटक्यात एक मेसेज केला की येतोय, हो. 45,000 खिशात पडतात. शिव्या काय देतात ना ते. शिव्या, तुमचे फोटो नागडे करून हो, टाकतायत, हो. तुमच्या मित्रांना फोन करून शिव्या घालतायत, हो. सगळं काय. आणि त्याच्यात अक्षरशः माझे मित्र सुसाईड पर्यंत हो. गेलेले आहेत. मी सेक्स्टॉर्शन बद्दल सॉरी, हे मला खूप आणायचं होतं की बघा ना की सेक्स्टॉर्शन हा प्रकार आता मागच्या वर्षी आला. हो. मी जेव्हा मागच्या वेळेस एका व्हिडिओमध्ये बोललो, पण तेव्हा तो व्हिडिओ शूट केला तेव्हा खूप लोकांना वाटलं चालणार नाही. बट ज्या कमेंट्स होत्या आणि ज्या आम्हाला मेसेजेस आले, की जस्ट इमॅजिन माणूस पैशाचा किती भुकेला असू शकतो की एखाद्याला आयुष्यातनं उठवायला तयार होतो तो. हां. आणि आमच्या इथे एक रॅकेट सापडलं की ज्यामध्ये हजबंड वाईफ ते रॅकेट चालवतात. वाईफच्या फेसला मास्क लावते आणि ती स्वतः न्यूड होऊन ते कॅमेरा पुढे राहते आणि नवरा हे करतोय, पैसे एक्झॉर्ट करतोय. किती वाईट आहे ना ही गोष्ट की एकाला. आणि बापरे. एक आर्मी पर्सनल रिटायर्ड, तो सुसाईड पर्यंत गेला. तुम्ही 30 lakhs काढले त्याकडून. 30 lakhs इज नॉट अ जोक. मला एक कळतं की व्यक्ती जेव्हा खूप हॅपी असतो, ॲड्रेनलिन रश, डोपामिन, तेव्हा सगळ्यात जास्त येडा बनायचा तेव्हाच जास्त चान्स असतो. बघा ना, मी पण सांगतो, मी सगळ्यात वाईट निर्णय खुश असताना घेतले. बर्थडेची पार्टी, चला माझ्याकडून आज आपण इकडे जेवायला जाऊ. अरे नाहीत पैसे खिशात, आतनं फोन पेवर अडतोय, मालक नाही आपल्याकडे पैसा, तो कुठून घेऊन चाललाय. वाव, मला हे इतकं रिलेट झालं. मी इतक्याच मित्रांना बघितलं की ऍट द खुश आहे ना मी भाऊ. चल
आज तेरा भाई बिल धरेगा. आणि त्या खुशीचा मुवमेंट स्पेंडिंग नंतर मातममध्ये बदलतो डिरेक्टली. यार भाऊ आता नाहीच माझ्याकडं. आणि मी कमिटमेंट पण अशा अनरिअलिस्टिक दिल्यात कधी कधी लोकांना. नाही रे भाऊ करू रे आपण, तुझं प्रेम आहे ना आणू पोरगी पळवून. पण भाऊ जेव्हा वेळ आली, आम्ही सगळा प्लॅन केला, पोलिसांनी सडकला आम्हाला. बरोबर आहे, मी कमिटमेंट दिली ना भाऊ तेरे लिए. पण मला आता मी ते खूप कमी केले. मी जेव्हा खुश असतो ना तेव्हा मी फक्त ऐकतो लोकांचं, नाही का. मी अजिबात कमिटमेंट देत नाही असं तसं. कारण तेव्हा आपल्याला वाटतं ना की आय हॅव अचिव्ड समथिंग ना, अटेंड केलेलं आहे मी काय तर. आपण जेव्हा, मला वाटतं सगळ्यात भारी डिसिजन कधी घेतो माहिती आहे का माणूस, जेव्हा नुकताच तो एखाद्या लोमधून किंवा ट्रॉमामधून बाहेर आलेला असतो. कारण ते फुकून फुकून पाय टाकत असतं. टू ट्रस्ट, नॉट टू ट्रस्ट, टू इन्व्हेस्ट, नॉट टू इन्व्हेस्ट. बरोबर आहे. त्यामुळे बघाल ना की तुम्ही कधी कधी खूप सारे इंटरेस्टिंग लोक तुमच्या आयुष्यातली जी तुमच्या आयुष्यात आली हॅपनिंग, त्यांचा पहिल्यांदा चेहरा बघून तुम्हाला वाटलं हे कसलं खडूस आहे ना, की असे असे फेस घेऊन बसतात काय काय लोक. बट द मोर यू नो देम, वा वा वा, हे खूप भारी आहे. मला एवढी लोक डोळ्यासमोर येऊन की गेली आता. असं वाटतं ना, काय इगो आहे ना ह्याला. पण 2 तास बसला त्यावर, नंतर कळलं अरे तो मास्क होता त्याचा. का होता? बिकॉज त्याला त्याच्या भोळ्या चेहऱ्याला बघून येडी बनवून गेली ती लोक. नाव ही हॅज ग्रेसफुली एम्ब्रेस द मास्क, की मला ह्याच फेसनं जायचंय आणि हा फेस मास्क असूनच लोक माझ्या आयुष्यात येतील, तीच माझी खरी लोक. बरोबर आहे. आणि हे तर खूपच वेगळी लीग आहे. म्हणजे की माणुसकीच्या वेळेस आपण म्हणतो ना की माणुसकी बाबा, किती माणसांनी एखाद्याला ऑफर करावं हेल्प, त्याला पण एक लिमिट असतं. आणि सेम मी एका माझ्या आत्ता स्पेशल्समध्ये पण बोललो, कुणा पुढं किती रडायचं ह्याला पण लिमिट असतं. बरोबर आहे. की एका पॉईंट नंतर त्याला नाही वाटलं पाहिजे की बाबा तो ह्याचसाठी मला कॉल करतो किंवा माझी जागा फक्त ह्याच पुरती आहे. बरोबर आहे. जसं पैशासाठी आपण बोललो की काही लोक फक्त पैशासाठीच कॉन्टॅक्ट करतायत आणि नंतर करत नाहीयेत. आणि ह्या बाबतीत मला कळतं की सगळ्यात भारी करन्सी हळूहळू जर आपण बघितलं तर अनुभव आहे. आई वडिलांच्या इन्व्हेस्टमेंट आपल्यापेक्षा नात्यांच्या साऊंड काय आहेत, ह्याच गोष्टीमुळे. कारण आपली आई सांगते ना कधी कधी आपल्याला की अरे तो थोडंसं मला असं वाटतंय तो तुझ्यासोबत असं करतोय. आपण म्हणतो नाही गाई तुला काय कळतं म्हणून. नंतर इट टर्न्स आउट एक्झॅक्टली दॅट, जस्ट बिकॉज की त्यांच्याकडे अनुभवाची करन्सी असते. बरोबर आहे. सो कधी कधी अनुभवाची करन्सी पण खूप महत्त्वाची असते. आणि पैशाच्या बाबतीत जर मला लोकांना डिरेक्टली सांगतो, मला लोकांनी काहीही म्हणू दे, माझी क्रिएटर म्हणून एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला कुणालाही येड्यात नाही काढायचं की तुम्ही असे पैसे कमवू शकता तसे कमवू शकता. जर एवढं सोपं आहे तर मी व्हिडिओ बनवायची बंद करून ती का नाही करते, हा विचारा तुम्ही कुठल्याही क्रिएटरला पहिला प्रश्न. की भाऊ एवढं सोपं आहे की चार्टवर गेला की वर जाऊन तुम्ही पैसे कमवायचे, तर तू करते, तू व्हिडिओ नको बनवू. बरोबर आहे. देर इज नथिंग लाईक इझी मनी. इझी मनी जर अशी कोणती गोष्ट Correct. असते ना, तर भाऊ मग जग किती सोपं आणि सुंदर झालं असतं आणि हो. पैशाला किंमतच नसते. मनी इज नॉट इझी, दॅट्स वाय मनी इज बिंग रिस्पेक्टेड. बरोबर आहे. एवढं इझी नाहीये ना ते. वाव. हा, की इफ इट्स इझी टू गेट सगळ्यांकडे असतं ते. बरोबर आहे. इट्स हार्ड टू गेट. इझी टू गेट कधी आहे? जेव्हा तुम्ही एक म्हणता ना की ऑटो पायलट म्हणतो, तसं पैशाबाबत पण ऑटो पायलट बसतो कधी कधी. जेव्हा त्याला कळतं की एका इन्व्हेस्टमेंटमधून दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटकडे कसं जायचं आहे, कसं करायचं आहे. आता मी माझ्या वडिलांना खूप का मानतो, कारण की त्या त्या व्यक्तीनं खूप कमी ब्रेक्स घेतले. म्हणजे आमचं टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीनचं शोरूम आहे, स्टार्टेड फ्रॉम द स्क्रॅच, कॅसेटच्या दुकानापासून. आणि मला एक कळलं की ते नेहमी पैसा वाचवण्यावर भर द्यायचे. आता आपण पॉडकास्टमधून जड शब्द ऐकतो की इन्व्हेस्टमेंट, SIP, पण त्यावेळी त्या माणसाला नव्हतं माहीत. सो तो माणूस तेव्हा सांगायचा ना मला की अरे 10 रुपये वाचवणं म्हणजे 10 रुपये कमवल्यासारखं असतं. करेक्ट. आणि ह्याची अद्दल कधी घडते, जेव्हा मला महिन्याचा पगार 40,000 रुपये आहे आणि मी खूप जास्त हॅपी होतो पगार झाल्या झाल्या. त्यामुळे मी सगळं केलं आणि शेवटच्या 5 दिवसात कधी कधी तुला पिझ्झा खाऊन किंवा ते पोहे खाऊन तुला झोपावं लागलं, भले तुझा पगार कितीही चांगला असू दे, जस्ट बिकॉज यू डिडंट टेक वाईज डिसिजन्स आधी. सो होतं हे. आणि कोणीच कुठलाही व्यक्ती येऊन कधीच सांगू शकणार नाही ह्याचं अल्टिमेट उत्तर. नाहीच चालतं. नाही. मला ऍक्च्युली हां, की इट्स अ मिक्स. आणि जे मिक्स बदलत राहणार आहे. बरोबर आहे. जशी एक कोशिंबीर आहे, काही लोकांना त्यात कूट जास्त आवडेल किंवा काही लोकांना त्यात काकडी जास्त आवडेल, टोमॅटो जास्त आवडेल. प्रत्येकाचं कॉम्बिनेशन वेगळं आहे ऑफ अ गुड डिश. आणि ते तसंच राहणार आहे. हो, हे हे हा आय थिंक टू एंड द पॉडकास्ट एक खूप भारी हे आहे की इट्स अ डिफरंट कॉम्बिनेशन फॉर एव्हरीबडी. तुमची प्रायोरिटी काय आहे? म्हणजे आय कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड जिथे मला आत्ता बहुतेक पैसे जास्त महत्वाचे आहेत, तर आय वुड प्रायोरिटाईज पैसे आणि लोक कदाचित येतील असं मी समजेन त्यावेळेस. पण इफ आय कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड जिथे पैसे आहेत माझ्याकडे, पीपल वुड मॅटर टू मी. सो मला ऍक्च्युली त्याच ह्याच्यात आपण मगाशी पण एक सिच्युएशन डिस्कस केली, मला तो प्रश्न विचारायचा होता शेवटचा म्हणून, yes. डिस्कस म्हणून. हॉस्पिटलमध्ये असतो आपण, हेल्थ इन्शुरन्स नसतो काढलेला,
1,00,000-1,50,000 बिल पेमेंट करायचं असतं, आपली व्यक्तीचा माहिती असतं की आता जाणारच आहे. हम्म, 100 रिलेटिव्ह असतात तुमच्यासोबत थांबायला तयार आहेत, हम्म, पैसे नसतात द्यायला, हम्म, तिथं पैसा नाही येत. हम्म, आणि सेम त्याच हॉस्पिटलमध्ये दुसरी बाजू असते की जिथे त्याच्याकडे 1.5 कोटीही द्यायला तयार आहेत, हम्म. पण माणसं नाहीत. वडिलांसोबत काळजी घ्यायला Yes. माणूस नाही आणि त्यांना माणसाची गरज आहे. आणि तो मुलगा अशा पोझिशनला आहे किंवा ती मुलगी अशा पोझिशनला आहे की ती सोडून येऊ शकत नाही वडिलांसोबत, 24 तास नाही स्पेंड करू शकत. ती 50,000 रुपयाची चांगली वेल क्वालिफाईड नर्स ठेवू शकते. बरोबर. सो कधी कधी मला असं वाटतं ना, द प्रोसेस ऑफ मेकिंग मनी इट सेल्फ आयसोलेट सम पीपल फ्रॉम युअर लाईफ, म्हणजे बाजूला फेकतं. Yeah. कारण की अटेंटिव्हनेसनं, कॉन्सन्ट्रेशननी जर तुम्ही एक गोष्ट सातत्यानं केले आणि प्लॅनिंगनं केली तर पैसा येतो. आणि सातत्य, अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन ह्यासाठी काही माणसं लांब जातात. बरोबर आहे, सगळ्यांसोबत राहून नाही होते. बरोबर आहे ना. नाहीतर विचार करा ना तुम्ही की जे आई वडील आपल्याला नाईट आऊटसाठी बाहेर सोडत नव्हते, ते आता पैसे कमवायला 1200 किलोमीटर लांब कसे सोडायला लागले. बरोबर आहे ना. मग मी म्हणतो ना की घर मोठं करायला घरापासून लांब जावं लागतं. बरोबर आहे, हे आहेच ना की जे आपल्याला नाईट आऊटसाठी अलाउड करत नव्हते, आता ते 1200 किलोमीटर लांब का फेकतोय बाप. कारण त्यांनाही माहिती आहे की अरे पैसा महत्त्वाचा आहे, घर मोठं होणार आहे, या सगळ्या गोष्टी. आणि जे तुम्ही मेडिकल बोलला ना, हे मी असं बघितलेलं आहे की जिथं पैशाची खूप कमतरता आहे, बट आळीपाळीने तिथं थांबलेत त्या व्यक्तीपाशी, डबे आलेले आहेत, बट पैसा द्यायला कोण नाही आहे. तेव्हा त्या व्यक्तीला वाटलं की अरे माणसं आहेत बट पैसा नाही, तेव्हा त्यांनी माणसांना वाईट ठरवलं. बरोबर. पण ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे तिथं थांबायला माणूस नाही आहे. बरोबर आहे. आणि नीट जर विचार केला तर माणसं एकत्र आणायला पण पैसा लागतोय की. बड्डेसाठी पैसा लागला, लग्नासाठी पैसा लागला, मैत झाली पैसा लागला. सो हे एवढं मिक्स कॉम्बिनेशन झालंय ना आजकाल. पण की- मला ना हा. त्याच्यात अजून एक असं वाटतं की ना, प्रत्येक वेळेस ना, म्हणजे ज्या ज्या वेळेस या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललं जातं ना की पैसा कमवायचा होता म्हणून माणसं नाही जपता आली वगैरे, मला वाटतं ना हे ओव्हर स्टेटमेंट होतं. म्हणजे माणसं जपायला लागतात, म्हणजे त्याच्यात तुम्हाला वेळ इन्व्हेस्ट करायला लागते. हा. तिथे प्रत्येक वेळेस पैसे लागतात असं नाही. म्हणजे हा. काय मला प्रत्येक वेळेस फ्लॅम्बॉयंट खर्च करून ती जपायला लागतात असं नाही. पण बघ ना, तुझ्याकडे पैसे आहेत पण तुझ्याकडे 4 तुझी म्हणायला माणसंच नाही. दिस इज युअर फेल्युअर इन लाईफ. ट्रू. काय करशील त्या पैशांचं जर तुझ्याकडे 4 लोक पण नाही आहेत. मला आत्ता माझी अर्जंट इमिजिएट काहीतरी सिच्युएशन आहे ज्यात मला माझ्यासोबत आहे हे सांगायलाही कुणी नाहीये, आणि तुला ती ओव्हरनाईट तुझ्याकडे फक्त पैसेच म्हणून नाही येणार आहेत, तुला ती कमवायला लागणार आहेत. म्हणजे True. जसे आपण पैसे कमवतो, ते जपतो, ते सेव्ह करतो, तशी तसं माणसं माणूस पण जपायला लागतो. एक्झॅक्टली. त्यांच्यासाठी तुम्हाला स्पेंड करावा लागतो, त्यांच्यासाठी तुमचा वेळ द्यायला लागतो, तर ती तुमच्या सोबत राहणार आहेत. त्याच्यामुळे हे ज्या वेळेस आपण म्हणतो ना की पैसे 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 चक्रात माणूस मागे राहिला, मला वाटतं ते जपलं पाहिजे त्या सगळ्या जर्नी. मी सांगतो ना, ह्याचा सगळ्यात चिटकोड भारी काय किंवा सोल्युशन काय ह्या गोष्टीवरती, मेक पीपल पार्ट ऑफ युअर जर्नी, युअर ग्रोथ. जेव्हा तुम्ही एखादा हायर अँबिशन, मी सरळ सांगतो, मी कमवलेली माणसाची माझी कम्युनिटी ना 750 लोकांची, माझी टीम एवढ्या सगळ्या लोकांची 25 जिल्ह्यात, ही कशी आली माझ्याकडं. मी जे जे स्वप्न बघितलं ते त्या सगळ्यांना सांगितलं. मी जे जी गोष्ट करणार आहे अटेंड करायची ते सगळ्यांना सांगितलं. माझं स्वप्न त्यांचं स्वप्न झालं आणि अल्टिमेटली त्यांना समजलं की हे स्वप्न परस्यू करताना आपला सर, आपला दादा थोडा बिझी होऊ शकतो. माझं ड्रीम मी त्यांना एक्सप्लेन करून दिलं आणि अल्टिमेटली ती लोक हळूहळू माझ्यासोबत येत आहेत. समजतं की मला असं वाटतं ना की तुम्हाला वाटतं ना हे खरं एकदम ऑन पॉईंट आहे की मला असं झालेलं आहे. मी डिरेक्टली कन्फेस करतो की माझ्याकडे खूप मोठी अचिव्हमेंट आहे, बट त्या रात्री मी कुणाला कॉल करून नाही बोलू शकत आहे. हे झालेलं आहे आणि हे होणं खूप गरजेचं असतं. बिकॉज तो जो क्वेश्चन मार्क असतो ना, तिथं तुम्ही खूप लगेच करेक्शन्स करता आणि त्या करेक्शन्स माझ्या बाजूनं काय असतील सोल्युशन, की जशी तुम्ही स्वप्न बघताय, जी तुमचे म्हणजे ब्ल्यू प्रिंट आहे किंवा जी तुम्हाला पुढे जाऊन अटेंड करायचं आहे, अचीव करायचं आहे, हे जवळच्या लोकांना सांगा. त्यांना सांगा की मी अशा पद्धतीनं करणार आहे. मग ती लोक कधी कधी प्रश्न विचारतील, अरे झोपतोय का, काळजी घेतोय का, त्यातून ते पण अटेंड होईल आणि तो बॉन्ड क्रिएट होईल. जसं की तुम्ही बघा, एकदम सटल एक्झाम्पल देतो. धोनीचा मित्र, तो त्यांचं नाव काय, आलं लक्षात येतो, एक पंजाबी आणि एक दुसरा मुलगा. दे आर स्टील विथ हिम, हो. आणि ते जाईल तिथं धोनी सोबत असतो तो. हो. नाव जस्ट इमॅजिन ही हॅज सीन धोनी ग्रोईंग. आता त्यांना पैसा बेसा तो विषय नाही, बट राहिला ना तो म्हणला असेल ना की जेव्हा धोनी म्हणला असेल की मी एक दिवस हे करणार, तेव्हा त्यानं ते बघितलं ना. बरोबर आहे. असे माझे मित्र आहेत काही, मी लिटरली सांगतो, माझ्या अंगावर काटा आला आता की मी असा मोठा स्वप्न बघणारा माणूस नाहीये, पण माझ्या मित्रांनी काय अशा गोष्टी स्टेट केल्यात ना, त्या झाल्या माझ्यासोबत, बिकॉज दे सीन समथिंग इन मी
की सौर्या तुझ्या एका वर्षात 300K होणार, तू स्टार्ट कर. मी म्हणलं अरे तू येडा आहे का भाऊ, एक रील पहिली 1 मिलियनवर गेली म्हणून नाही होणार. आणि आता जेव्हा होतं ना तेव्हा मला कळतं की ही जी माणसं मी कमवली, ज्यांनी माझ्या हॅबिट्स बघितल्या, माझे रिॲक्शन पॅटर्न, सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुमच्या आयुष्यातील जवळची लोक असतात ना त्यांना तुमचा रिॲक्शन पॅटर्न माहीत असतो की कोणत्या गोष्टीला कसं रिॲक्ट करणार आहे. त्यामुळे ती लोक जेवढी जास्त असतील तुमच्या लाईफमध्ये तेवढं तुम्ही छान कोपअप करता. आणि मला वाटतं डिझर्व करतात अशी लोक तुमच्या आयुष्यात. कारण जेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल तुमच्या डेफिनेशनने, तेव्हा त्या लोकांना तुमची श्रीमंती वेळेची आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि तेव्हा त्या लोकांना तुमचा पैसा नको असतो. बरोबर. कारण तुम्ही जेव्हा पैसे कमवता आणि जर खरेच तुम्ही 4 मित्र कमवलेत आयुष्यात, तर तुम्ही त्यांनाही श्रीमंत करत करत जाता अल्टिमेटली. तुम्ही आत्ताच बघा ना, तुम्ही 2 मित्रच आहे ना, तुम्ही हे एवढं मोठं एम्पायर उभं केलं. इट्स अ लाईव्ह एक्झाम्पल की करन्सी बदलत 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 तुम्ही इथपर्यंत मोठं केलं. तुमच्या दोघांकडे बघून कितीतरी लोक आता ते झील अर्ज आले असेल ना त्यांच्यामध्ये, अरे बघ ना दोघं, आपल्याकडे तर ते अजून म्हणणं ना की पार्टनरशिप मध्ये काय करू नये, आहे का नाही, आहे ना अजून. मग तुम्ही त्यांना हे दाखवते ना डिरेक्टली की तुमचं चुकीचं आहे. सो वी नेव्हर नो की. आणि मला एक गोष्ट कळलेली आहे मागच्या 1 वर्षाच्या जर्नीमध्ये ना, स्पेशल चालू झाल्यापासून, तुम्हाला कधीच कळणार नाही, तुम्ही सेलिब्रिटी असा, इन्फ्लुएन्सर असा, क्रिएटर असा, बिझनेसमॅन, तुमचा लोकांच्या आयुष्यात किती इम्पॅक्ट आहे तुम्ही कधीही इमॅजिनच करू शकत नाही. कधीही इमॅजिन करू शकत मेजरच करता येत नाही. कारण तो. काय लोक तुम्हाला एवढी मानतात ना, एवढी मानतात, ते समोर येऊन नाही सांगणार तुम्हाला. दॅट्स वाय मला असं वाटतं की तुमची जवळची 4 लोक 5 लोक तुम्ही घेऊन चालला पाहिजे शेवटपर्यंत. मला हे खूपच पटतंय आणि अधोरेखित करावं असं वाटतंय परत परत. पैसा कमवताना ज्या माणसांना कळतं ना ह्याला आता पैसा कमवायची गरज आहे, नाही 2 मिनिटं मला वेळ- दिली हा, तरी मी चालेल. थांबतो त्यासोबत. थांबतो हा. सोबत Considerate असणं- कन्सिडरेट असं नाही. तू मगाशी म्हटलं योग्य माणसं. योग्य माणूस. आणि मला ओव्हरऑल सगळ्याचं एका वाक्यात समेशन करावं वाटतंय. बघा बरोबर वाटतं का तुम्हाला? हम्म. पैसा आणि माणसं दोन्हीही कमवावी लागतात. हो, हा दोन्ही कमवावी लागतात, जपायला लागतात, सेव्ह करायला लागतात आणि स्पेंडही करायला लागतात. हा. माणसं स्पेंडही करतात हा. आपण काही वेळेस काही नाती ठरवून तोडतो, म्हणजे हा. दॅट इज अन एक्सपेन्स, हो. बट वी डू इट वाईजली. आणि वी शुड. वी शुड. आणि तेच आहे ना, मग व्हॉट इज लाईफ, द फाइंडिंग बॅलन्स बिटवीन एव्हरीथिंग. आणि सगळ्यात मेजर बॅलन्स शोधायचा तर तो पैसा आणि माणसांमधलाच आहे. बरोबर आहे. म्हातारपणी जाऊन तुम्हाला वाटणारच आहे की सगळे मित्र एकत्र असावं, मग ते ह्या गप्पानेच मारणार किती पेन्शन आहे किंवा काय. सो अरे रस्त्याला एक्झाम्पल आहे, पैसा का माणुसकी. एक काम कर, सकाळी तू शाळेत मुलं सोडतात ना तिथं जा थोड्या वेळ, ते बघ. दुपारी कॉलेजला जा, नंतर IT कंपनीच्या बाहेर जा, आणि संध्याकाळी तुझ्या पार्कमध्ये जाऊन म्हातारी बघ. तू जास्त कन्फ्युज होऊन येणार आणि तू शेवटी म्हणणार दोन्ही पाहिजे मला. कारण प्रत्येक ठिकाणी वेगळा आन्सर आहे. बरोबर. सो दॅट इज इट. Yes. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूपच मजा आली. आपण आणि माझ्यासाठी खूप असा सेल्फ इंट्रोस्पेक्टिंग होता की आज मी बोलता बोलता मला कळलं की आई शपथ मी 3च वेळा स्विमिंग पूलला उतरलोय. आज मी उतरतोय आज घरी जाऊन. सो खूप भारी वाटलं मला, खूप भारी वाटलं. येस, थँक्यू सो मच. खूप मजा आली. खूप मजा आली. Yes. मग आम्ही असं खूप ठरवून इथून इथे जायचं वगैरे आत्ताच्या कॉन्व्हर्सेशनला नव्हतं केलं, पण ते असं छान फ्लो होत गेलं आणि फार मजा आली. येस. तर थँक्यू सो मच. Thank you so तुझा much. वेळ Thank you, दिलास. thank you, thank you. आणि जर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकताय हे कॉन्व्हर्सेशन तर प्लीज फॉलो करा. यूट्यूबवर बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आणखीन एक छोटं चॅनल काढलं आहे, अमुक तमुक क्लिप्स म्हणून, येस. ज्यात आपण शॉर्टर क्लिप्स टाकतो, ज्यांना पूर्ण मोठे पॉडकास्ट ऐकायचे नाहीत त्यांच्यासाठी, तर तेही जाऊन सबस्क्राईब करा. तर येस, थँक्यू सो मच. तुम्हालाही काय वाटतं यात, तुमचे काही पर्स्पेक्टिव्ह असतील? Exactly. पैसा महत्वाचा वाटतो तुम्हाला, माणूस महत्वाचा वाटतं की आणखीन वेगळा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, तर तेही आणि- आम्हाला कळवा. आणि एक ॲडिशन, जर तुमच्याकडे कोणती स्टोरी असेल जिथं तुम्हाला कळलंय ना की नाही माझ्यासाठी पैसा किंवा माणूस महत्वाचा आहे, थोडं जास्त टाईप करायला लागेल, बट मला ती स्टोरी ऐकायला आवडेल त्या कमेंट्समध्ये. सो नक्की कळवा असं काही तुम्हाला हिट झालं असेल. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. लो बसावा. Yes.